सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। अध्याय 4 श्लोक क्रमांक 31। यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। हे कुरुवंशीयात श्रेष्ठ अर्जुन, यज्ञातून शेष राहिलेल्या अमृताचा अनुभव करणारे सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी हा मनुष्यलोक सुखदायक नाही, मग परलोक कसा सुखदायक राहील? यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम। यज्ञ करण्याने अर्थात निष्काम भावपूर्वक दुसऱ्यांना सुख पोचविल्याने समत्व होणे हेच यज्ञशिष्ट अमृत याचा अनुभव करणे आहे. अमृत अर्थात अमरतेचा अनुभव करणारे सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. 3ऱ्या अध्यायातील 13व्या श्लोकात सुद्धा हा संदर्भ आलेला आहे. यापूर्वी स्वरूपाने मनुष्य अमर आहे. मरणाऱ्या वस्तूंच्या संगतीनेच मनुष्याला मृत्यूचा अनुभव येतो. या वस्तूंना संसाराच्या हितासाठी उपयोगात आणल्याने जेव्हा मनुष्य असंग होतो तेव्हा त्याला स्वतः सिद्ध अमरतेचा अनुभव येतो. आत्मा अमर आहे. आपण आत्म्याच्या सानिध्यात राहिलो तर हा आपल्याला अमरत्वाचा अनुभव येतो. शरीरभाव कमी झाल्यावर कर्तव्य मात्र केवळ कर्तव्य समजून केले जातील तर तो यज्ञ होतो. केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच केले जाणारे कर्मच कर्तव्य असते. जे कर्म आपल्यासाठी केले जाते ते कर्तव्य होत नाही, तर केवळ कर्म होते, ज्यामुळे मनुष्य बांधला जातो. म्हणून यज्ञात देणेच देणे असते, घेणे केवळ निर्वाहासाठी असते. 21व्या श्लोकात सुद्धा हा संदर्भ आलेला आहे. शरीर यज्ञ करण्यासाठी समर्थ राहावे या दृष्टीने केवळ शरीर निर्वाहासाठी वस्तूंचा उपयोग करणे सुद्धा यज्ञाचे अंतर्गत येते. मनुष्य शरीर यज्ञासाठीच आहे. त्याला मान, प्रतिष्ठा, सुख लावणे बंधनकारक आहे. केवळ यज्ञासाठी कर्म केल्याने मनुष्य बंधनरहित मुक्त होतो आणि त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम. जसे 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की कर्म न केल्यास तुझा शरीर निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही, त्याचप्रमाणे येथे म्हणतात की यज्ञ न केल्यास तुझ्यासाठी हा लायक राहणार नाही, तर मग परलोकाबद्दल काय बोलावे? केवळ स्वार्थ भावनेने आपल्यासाठी कर्म केल्याने या लोकी संघर्ष उत्पन्न होईल आणि सुख शांती भंग होईल, तसेच परलोकीही कल्याण होणार नाही. आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने घरामध्ये भेदभाव आणि संघर्ष निर्माण होतो, कलह माजतो. घरामध्ये एखादी व्यक्ती स्वार्थी आणि अप्पलपोटी असेल तर घरातील मंडळींना ती व्यक्ती घरामध्ये नकोशी होते. स्वार्थाचा संपूर्णपणे त्याग करून आपल्या कर्तव्याने सर्वांना सुख पोहोचविणे ही घरामध्ये अथवा संसारामध्ये आपल्या कर्तव्याचे पालन केल्याने दुसऱ्यांनाही कर्तव्य पालनाची प्रेरणा मिळते. यामुळे घरामध्ये ऐक्य आणि शांती स्वाभाविक खेळते. परंतु आपल्या कर्तव्याचे पालन न केल्यास या लोकी सुखपूर्वक जगणे सुद्धा कठीण होते. मग इतर लोकांविषयी काय म्हणावयाचे? या विपरीत आपल्या कर्तव्याचे योग्य रीतीने पालन केल्यास हा लोकही सुखदायक होतो आणि परलोकही सुखदायक होतो. याचा 32व्या श्लोकाशी काय संबंध आहे ते पाहू आपण. याच अध्यायाच्या 16व्या श्लोकात भगवंतांनी कर्माचे तत्व सांगण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याचे विस्ताराने वर्णन करून आता भगवंत त्याचा उपसंहार करीत आहेत. कर्माचे तत्व आता ह्या 32व्या अध्यायात सांगतायत. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धिर्वान् येनैव ज्ञात्वा विमोक्ष्यसे. अशा प्रकारे
अजूनही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदांच्या वाणीत विस्ताराने सांगितले गेले आहेत. त्या सर्व यज्ञांना तू कर्मजन्य जाण. अशा प्रकारे जाणून यज्ञ केल्यास तू कर्मबंधनातून मुक्त होशील. व्याख्या एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. 24व्या पासून 30व्या 12 यज्ञांचे वर्णन केले गेले आहे. त्याशिवाय आणखी अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन वेदाच्या वाणीत विस्ताराने केले गेले आहे. कारण साधकांच्या प्रकृतीनुसार त्यांच्या निष्ठा सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्याप्रमाणे त्यांची साधनेही वेगवेगळी असतात. वेदात सकाम अनुष्ठानांचे सुद्धा विस्ताराने वर्णन केले गेले आहे, परंतु त्यापासून नाशवान फलाचीच प्राप्ती होते. म्हणून वेदात वर्णन केलेली सकाम अनुष्ठाने करणारे मनुष्य स्वर्गाला प्राप्त होतात आणि पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतात. याप्रमाणे ते जन्ममरणाच्या बंधनात पडून राहतात. 9व्या अध्यायात सुद्धा पुढे 21व्या श्लोकात हा संदर्भ आलेला आहे. परंतु त्या सकाम अनुष्ठानासंबंधीचा विषय या ठिकाणी सांगितला नाही. या ठिकाणी निष्काम कर्मरूपी अशा यज्ञाविषयी सांगितले आहे की ज्याच्या अनुष्ठानाने परमात्म्याची प्राप्ती होते. यांती ब्रह्म सनातनम. वेदांमध्ये केवळ स्वर्ग प्राप्तीची सकाम अनुष्ठानाच्या साधनांचेच वर्णन आहे असे नाही. त्यामध्ये परमात्म प्राप्तीसाठी साधनरूपी श्रवण, मनन, निधिध्यासन, प्राणायाम, समाधी इत्यादी अनुष्ठानांचेही वर्णन आलेले आहे. उपर्युक्त पदातून त्याच अनुष्ठानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 3ऱ्या अध्यायाच्या 14व्या-15व्या श्लोकात म्हटले गेले आहे की यज्ञ वेदापासून उत्पन्न झाले आहेत आणि सर्व व्यापी परमात्मा त्या यज्ञामध्ये नित्य विराजमान असतात. यज्ञामध्ये परमात्मा नित्य विराजमान असल्याने त्या यज्ञाचे अनुष्ठान केवळ परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठीच केले पाहिजे. कर्मजान विद्धी तान सर्वान 24व्यापासून 30व्या श्लोकापर्यंत ज्या 12 यज्ञांचे वर्णन आले आहे आणि त्याचप्रमाणे वेदांमध्ये ज्या यज्ञांचे वर्णन झाले आहे त्या सर्व यज्ञांसाठी येथे तान सर्वान पद आले आहे. कर्मजान विद्धी पदाचे तात्पर्य ते सर्वचे सर्व यज्ञ कर्मजन्य आहेत, अर्थात कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. शरीराने ज्या क्रिया होतात, वाणीने जे कथन होते आणि ते सर्व कर्म म्हटले जातात. शरीरवाण मनोधीर्य कर्म प्रारभते नरहा 18व्या अध्यायातील 15व्या श्लोकात हा संदर्भ आहे. अर्जुन आपले कल्याण तर इच्छित आहेत, परंतु युद्धरूपी कर्तव्य कर्माला पाप समजून त्याचा त्याग करू इच्छित आहेत. म्हणून कर्मजान विद्धी पदाने भगवंत अर्जुना पुढे असा भाव प्रकट करीत आहेत की युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करून आपल्या कल्याणासाठी तू जे साधन करशील तर ते सुद्धा कर्मच होईल. म्हणजे आपण जे आपलं कर्तव्य म्हणून दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपण जे आपलं स्वधर्म आचरण कर्तव्य करू तोच यज्ञ होईल असा संदर्भ सांगतायत. वास्तविक कल्याण कर्माने होत नाही तर कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यावरच होते. म्हणून जर तू युद्धरूपी कर्तव्य कर्मालाही निर्लिप्त राहून करशील तर त्यापासूनही तुझे कल्याण होईल. कारण मनुष्याला कर्म बंधनकारक नसतात तर कर्माची आणि त्याच्या फलाची आसक्तीच बंधनकारक असते. 6व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात युद्ध तर तुझे स्वाभाविक स्वधर्म कर्म आहे म्हणून आणतो. तो सुद्धा कर्माने बांधला जात नाही. तात्पर्य ज्याने कर्म करून सुद्धा त्यापासून निर्लिप्त राहण्याची विद्या कर्मफलात स्पृहा न ठेवणे शिकून त्याचा अनुभव घेतला आहे तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. नंतर 15व्या श्लोकात भगवंतांनी याच गोष्टीला एवं ज्ञात्वा या पदाने म्हटले आहे. या ठिकाणीही हाच भाव आहे की मुमुक्षु पुरुष सुद्धा याचप्रमाणे जाणून कर्म करीत आले आहेत. 16व्या श्लोकात कर्मापासून निर्लिप्त राहण्याच्या याच तत्वाला विस्ताराने सांगण्यासाठी भगवंतांनी प्रतिज्ञा केली आणि यज्ञात्वा मोक्षचे शुभात पदांनी त्याला जाणण्याचे फल मुक्त होणे सांगितले. आता या श्लोकात एवं ज्ञात्वा विमोक्षसे पदांनीही
त्या विषयाचा उपसंहार करतात. तात्पर्य फलाच्या इच्छेचा त्याग करून केवळ हितार्थ कर्म केल्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. इथे आपल्याला असं सांगितलेलं तर आहे की फळाच्या इच्छेचा त्याग करून केवळ लोकहितार्थ कर्म करायचं आहे. पण हे खूप कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. त्याचा अनुभव घेऊन बघावा लागतो. आपण छोटं छोटं जे एखादं कर्म करतो आणि त्याचं कोणतंही आपल्याला फळ मिळावं अशी जेव्हा आपण अपेक्षा करणार नाही आणि त्यामध्ये जो आपल्याला आत्मानंद मिळेल तर तो अनुभव करायचा आहे. तर तो अनुभव घेऊनच कळेल आपल्याला की फलाची इच्छा न करता की आपल्याला काय अनुभव येतो तो. हे प्रत्यक्ष कृतीतूनच शक्य होऊ शकतं. त्यात दिलेलं आहे, पण ते सोपं वाटण्यासाठी आपल्याला तसं करून पाहावं लागणार, छोट्या छोट्या कृतीतून. संसारामध्ये असंख्य क्रिया होत राहतात, परंतु ज्या क्रियेशी मनुष्य आपला संबंध जोडतो त्यानेच तो बांधला जातो. संसारामध्ये कुठेही कोणतीही क्रिया झाली असेल, घटना, जर मनुष्याने त्याच्याशी आपला संबंध जोडला, त्यामुळे राजी किंवा नाराज झाला तर तो त्या क्रियेने बांधला जातो. जर शरीर अथवा संसारात होणाऱ्या कोणत्याही क्रियेशी मनुष्याचा संबंध राहिला नाही तर तो मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. यज्ञांचे वर्णन ऐकून अशी जिज्ञासा होती की त्या यज्ञांपैकी कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे याचे समाधान भगवंत पुढील श्लोकात करीत आहेत. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप अर्जुन, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. संपूर्ण कर्म आणि पदार्थ ज्ञानात म्हणजे तत्वज्ञानात समाप्त लीन होतात. व्याख्या. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञान यज्ञ परंतप. ज्या यज्ञात द्रव्य पदार्थ तसेच कर्माची आवश्यकता असते ते सर्व यज्ञ द्रव्यमय असतात. द्रव्य शब्दाबरोबर मय प्रत्यय विपुलता अर्थाने योजला आहे. जसे मातीचे प्रमाण अधिक असलेले भांडे मृण्मय म्हटले जाते, तसेच द्रव्याची विपुलता असलेला यज्ञ द्रव्यमय म्हटला जातो. अशा द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, कारण ज्ञान यज्ञात द्रव्य आणि कर्माची आवश्यकता नसते. सर्व यज्ञांना भगवंतांनी कर्मजन्य म्हटले आहे. 4थ्या अध्यायातील 32वा श्लोक. येथे भगवंत म्हणतात की संपूर्ण कर्म ज्ञान यज्ञात समाप्त होतात. अर्थात ज्ञान यज्ञ कर्मजन्य नाही तर विवेक विचारजन्य आहे. म्हणजे जो आपण द्रव्ययज्ञ करतो त्यापेक्षाही सूक्ष्मता आहे ज्ञान यज्ञामध्ये, प्रत्यक्ष साधन सामग्री नाही त्यामुळे. म्हणून येथे ज्या ज्ञानयज्ञाची गोष्ट आली आहे ती पूर्ववर्णित 12 यज्ञांच्या अंतर्गत आलेल्या ज्ञानयज्ञाचे वाचक नाही, तर पुढील 34व्या श्लोकात वर्णन केलेल्या ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रक्रियेचे वाचक आहे. पूर्वी वर्णन केलेल्या 12 यज्ञांचे वाचक येथे द्रव्यमय यज्ञ आहे. द्रव्यमय यज्ञ समाप्त करूनच ज्ञानयज्ञ केला जातो. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्ञानयज्ञ सुद्धा क्रियाजन्यच आहे, परंतु यात विवेक विचारांची प्रधानता राहते. सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वम आणि अखिलम दोन्ही शब्द पर्यायवाचक आहेत आणि त्यांचा अर्थ संपूर्ण असा होतो. म्हणून येथे सर्वम कर्मचा अर्थ संपूर्ण कर्म, एकूण कर्म आणि अखिलमचा अर्थ संपूर्ण द्रव्य, एकूण पदार्थ घेणेच योग्य वाटते. जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याचा संबंध क्रिया आणि पदार्थांशी कायम असतो. जोपर्यंत क्रिया आणि पदार्थांशी संबंध राहतो तोपर्यंत अंतःकरणात अशुद्धी असते. म्हणून आपल्यासाठी कर्म केले नाही तरच अंतःकरण शुद्ध होते. म्हणजे किती छान व्याख्या सांगितली अंतःकरण शुद्धीकरणाची. जेव्हा आपण दुसऱ्यासाठीच काहीतरी करू तेव्हाच आपलं अंतःकरण शुद्ध सुद्धा होणार आहे. अंतःकरणात 3 दोष राहतात. मल म्हणजे संचित पाप, विक्षेप चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे अज्ञान. आपल्यासाठी कोणतेही कर्म केले नाही, अर्थात केवळ संसाराच्या सेवेसाठीच कर्म केल्याने जेव्हा साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेले मल आणि विक्षेप दोष दोन्ही समाप्त होतात तेव्हा तो ज्ञान प्राप्तीद्वारा
आवरण दोषाला समाप्त करण्यासाठी कर्मांचा स्वरूपाने त्याग करून गुरूंजवळ जातो. आपल्यातील 2 दोष पूर्णतः समाप्त झाल्याशिवाय आपण तिसरा दोष जो अज्ञान आहे तो दूर करण्यासाठी गुरूंजवळ जाऊ शकत नाही. आपल्यातील 2 दोष समाप्त करणे आवश्यक आहे. त्यावेळी तो कर्म आणि पदार्थांहून पलीकडे जातो आणि अर्थात कर्म आणि पदार्थ हे त्याचे ध्येय राहत नाही, तर एक चिन्मय तत्वच त्याचे ध्येय राहते. हेच संपूर्ण कर्म आणि पदार्थांचे तत्वज्ञानामध्ये समाप्त होणे आहे. जेव्हा आपण गुरूंजवळ एक वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि असतला वेगवेगळे जाणणे विवेक आहे. सत असतला वेगवेगळे जाणून असतचा त्याग करणे अथवा संसारापासून विमुख होणे वैराग्य होय. यानंतर समाधी, षटसंपत्ती येते. मनाला इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त करणे याला शम म्हणतात. इंद्रियांना विषयापासून परावृत्त करणे याला दम म्हणतात. ईश्वर, शास्त्र इत्यादींच्या ठिकाणी पूज्य भावनेने प्रत्यक्षापेक्षाही जास्त विश्वास ठेवणे श्रद्धा होय. वृत्तींचे संसारापासून परावृत्त होणे याला उपरती म्हणतात. थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वांना सहन करणे, त्यांची उपेक्षा करणे तितिक्षा होय. अंतःकरणात कोणतीही शंका न राहणे समाधान होय. यानंतर चौथे साधन आहे मुमुक्षुता. संसारापासून सुटका होण्याची इच्छा निर्माण होणे याला मुमुक्षुता म्हणतात. मुमुक्षुता जागृत झाल्यावर साधक पदार्थांचा आणि कर्माचा स्वरूपाने त्याग करून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंजवळ जातो. गुरूंच्या जवळ राहून शास्त्र श्रवण करून तात्पर्याचा निर्णय करणे तसेच त्याला धारण करणे श्रवण आहे. श्रवणाने प्रमाणगत संशय नष्ट होतो. परमात्म तत्वाचे युक्तिप्रयुक्तीने चिंतन करणे मनन होय. मननाने प्रमेयगत संशय नष्ट होतो. संसाराच्या सत्तेला मान्य करणे आणि परमात्म तत्वाच्या सत्तेला न मानणे याला विपरीत भावना म्हटले जाते. विपरीत भावनेला नष्ट करणे याला निधिध्यासन म्हणतात. संपूर्ण प्राकृत पदार्थांशी संबंध विच्छेद होणे आणि केवळ एक चिन्मय तत्व शेष राहणे याला तत्व पदार्थ संशोधन म्हणतात. यालाच तत्व साक्षात्कार म्हणतात. विचारपूर्वक पाहिले तर या सर्व साधनांचे तात्पर्य असाधन अर्थात असतच्या संबंधाचा त्याग आहे. त्याज्य वस्तू आपल्यासाठी नसते, परंतु त्यागाचा परिणाम तत्व साक्षात्कार आपल्यासाठी असतो. परिशिष्ट भाव. द्रव्यमय यज्ञात क्रिया आणि पदार्थांची मुख्यता असते, म्हणून तो कर्णसापेक्ष आहे. ज्ञान यज्ञात विवेक विचाराची मुख्यता असते, म्हणून तो कर्ण निरपेक्ष आहे. म्हणून द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञान यज्ञात संपूर्ण क्रिया आणि पदार्थ यांच्याशी संबंध विच्छेद होतो. अर्थात तत्वज्ञान झाल्यास काहीही करणे, जाणणे आणि प्राप्त करणे शिल्लक राहत नाही, कारण एका परमात्म तत्वाशिवाय अन्य सत्ताच राहत नाही. यामध्ये आपल्याला संसारातील ज्या काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, ज्याविषयी आपल्याला आकर्षण वाटते, त्या सर्व गोष्टींचा संपूर्णतः त्याग झाल्यानंतर जेव्हा आपल्या मनामध्ये अशी इच्छा होती की आता आपल्याला गुरूंजवळ जाणे आवश्यक आहे आणि ते ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे, ती तीव्र इच्छा होईल, तेव्हा आपण सद्गुरूच्या सानिध्यात येऊन ज्ञानप्राप्ती करून घ्यावयाची आहे. तोच खरा ज्ञानयज्ञ आहे आत्मसाक्षात्कारासाठी. पुढच्या 34व्या श्लोकाचा काय संबंध आहे ते पाहू आपण आता. अर्जुन आपले कल्याण इच्छितात, म्हणून कल्याण प्राप्तीच्या अनेक साधनांचे यज्ञ रूपाने वर्णन करून आता भगवंत ज्ञान यज्ञाद्वारा तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचे वर्णन करीत आहेत. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः.
त्याला तत्वज्ञानाला तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषांजवळ जाऊन समज, त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि सरळतेने प्रश्न केल्यास ते तत्वदर्शी अनुभवी ज्ञानी शास्त्रज्ञ महापुरुष तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तद्विधी अर्जुनाने पूर्वी म्हटले होते की युद्धामध्ये स्वजनांना मारून मला कल्याण दिसत नाही. पहिल्या अध्यायातील 31वा श्लोक. या आतताईंना मारल्याने तर पापच लागेल. 36व्या श्लोकात युद्ध करण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन निर्वाह करणे श्रेष्ठ समजतो. दुसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक. याप्रमाणे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करणे श्रेष्ठ समजत आहेत, परंतु भगवंताच्या मतानुसार ज्ञान प्राप्तीसाठी कर्माचा त्याग करणे आवश्यक नाही. तिसऱ्या अध्यायातील 20वा आणि चौथ्या अध्यायातील 15वा श्लोक. म्हणून येथे भगवंत अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की जर तू कर्माचा स्वरूपाने त्याग करून ज्ञान प्राप्त करण्याला श्रेष्ठ समजत आहेस, तर तू एखाद्या तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त कर. मी तुला असा उपदेश देणार नाही. वास्तविक येथे भगवंतांचा अभिप्राय अर्जुनाला ज्ञानी महापुरुषांजवळ पाठविण्याचा नाही, तर त्याला जागृत करण्याचा आहे. जसे एखादा महापुरुष एखाद्याला त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगत आहे, परंतु श्रद्धेच्या उणिवेमुळे ऐकणाऱ्याला ती गोष्ट पटत नाही, तेव्हा तो महापुरुष त्याला म्हणतो की तू दुसऱ्या एखाद्या महापुरुषाकडे जाऊन आपल्या कल्याणाचा उपाय विचार. त्याचप्रमाणे भगवंत जणू हे म्हणत आहेत की जर तुला माझी गोष्ट पटत नसेल, तर तू एखाद्या दुसऱ्या ज्ञानी पुरुषाजवळ जाऊन प्रचलित प्रणालीचा स्वीकार करून ज्ञान प्राप्त कर. ज्ञान प्राप्त करण्याची प्रचलित प्रणाली कर्मांचा स्वरूपाने त्याग करून जिज्ञासापूर्वक श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषाजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त करणे अशी आहे. यानंतर भगवंतांनी 38व्या श्लोकात म्हटले आहे की हेच तत्वज्ञान तुला आपले कर्तव्य कर्म करत असताना कर्मयोग सिद्ध होताच दुसऱ्या कोणत्याही साधनेशिवाय स्वतः आपोआप प्राप्त होईल. त्यासाठी दुसऱ्या कोणाजवळ जाण्याची गरज नाही. प्रणिपातेन ज्ञान प्राप्तीसाठी गुरूंजवळ जाऊन त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करावा. तात्पर्य गुरूंजवळ नीच पुरुषासारखे राहावे. नीचवत सेवेत सद्गुरू, ज्यामुळे आपल्या शरीराकडून गुरूंचा कधीही निरादर तिरस्कार होऊ नये. नम्रता, सरळता आणि जिज्ञासू भावाने त्यांचे जवळ राहावे आणि त्यांची सेवा करावी. आपण आपल्याला त्यांना समर्पित करावे. त्यांचे स्वाधीन व्हावे. शरीर आणि वस्तू दोन्हीही त्यांना अर्पण करावे. साष्टांग दंडवत प्रणाम करून आपले शरीर आणि सेवेने आपल्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात. संपूर्णपणे सद्गुरूंना शरण जाण्याची गोष्ट इथे प्रणिपातेन शब्दाने समजून सांगितली आहे. समर्पण भाव गुरूंविषयी कसा असावा हे सांगितले. सेवया शरीर आणि वस्तूने गुरूंची सेवा करावी, ज्यामुळे ते प्रसन्न होतील असे काम करत जावे. त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर आपण आपल्याला त्यांच्या संपूर्ण अधीन करावे. त्यांच्या मनाप्रमाणे, संकेताप्रमाणे, आज्ञेप्रमाणे काम करावे. ही वास्तविक सेवा आहे. गुरूंचा कोणताही आपल्याला केलेला उपदेश किंवा जे काही सांगितलं आहे ते आपल्यासाठी प्रमाण मानून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. संत महापुरुषाची सर्वात मोठी सेवा आहे त्यांच्या सिद्धांतानुसार आपले जीवन घडविणे. त्यांना सिद्धांत जितके प्रिय असतात तितके त्यांचे शरीरही त्यांना प्रिय नसते. सिद्धांतांच्या रक्षणासाठी ते आपल्या शरीराचीही सहर्ष त्याग करतात. म्हणून खरा सेवक त्यांच्या सिद्धांताचे दृढतेने पालन करतो. परिप्रश्नेन केवळ परमात्म तत्व जाणण्यासाठी जिज्ञासू भावाने, सरळतेने आणि विनम्रतेने गुरुला प्रश्न करावा. आपली विद्वत्ता दाखविण्यासाठी अथवा त्यांची परीक्षा करण्याच्या उद्देशाने प्रश्न करू नये. मी कोण आहे, संसार कशाला म्हणावे, बंधन कशाला म्हणावे, मोक्ष कशाला म्हणतात, परमात्म तत्वाचा अनुभव कशाने होऊ शकतो, माझ्या साधनेत कोणकोणत्या बाधा आहेत, त्या बाधांना कसे नष्ट करता येईल, तत्व का समजत नाही, इत्यादी इत्यादी प्रश्न केवळ आपल्या बोधासाठी जसजशी जिज्ञासा होईल तसतसे करावे. साधनेमध्ये
हे आपल्याला एकानंतर एक प्रश्न पडतात जसे आपण साधना करत जाऊ, तर त्याप्रमाणेच गुरुंना प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत. तत्वदर्शिनः पदाचे तात्पर्य त्या महापुरुषाला परमात्म तत्वाचा अनुभव झाला असेल आणि ज्ञानिनः पदाचे तात्पर्य त्यांना वेद आणि शास्त्र यांचे चांगल्या प्रकारे ज्ञान असेल, अशा तत्वदर्शी आणि ज्ञानी पुरुषाजवळ जाऊनच ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. अंतःकरणाच्या शुद्धीनुसार ज्ञानाचे अधिकारी 3 प्रकारचे असतात: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम अधिकाऱ्याला केवळ श्रवणाने तत्वज्ञान प्राप्त होते. मध्यम अधिकाऱ्याला श्रवण, मनन, निधिध्यासन केल्याने तत्वज्ञान होते. कनिष्ठ अधिकारी तत्वाला समजून घेण्यासाठी भिन्न भिन्न प्रकारच्या शंका करत असतो. त्या शंकेचे समाधान करण्यासाठी वेद आणि शास्त्रांचे योग्य प्रकारे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण त्यावेळी केवळ युक्तींनी तत्व समजून देणे शक्य नसते. म्हणून जर गुरु तत्वदर्शी असतील परंतु ज्ञानी नसतील तर ते शिष्याच्या अनेक प्रकारच्या शंकेचे समाधान करू शकणार नाहीत. जर गुरु शास्त्राचे ज्ञाते असतील परंतु तत्वदर्शी नसतील तर त्यांचे विवेचन एवढे ठोस असणार नाही, ज्यामुळे श्रोत्याला ज्ञान होईल. तो विवेचन करू शकतो, शास्त्र शिकवू शकतो, परंतु शिष्याला बोध करून देऊ शकत नाही. म्हणून गुरूंचे तत्वदर्शी आणि ज्ञानी दोन्ही असणे फारच आवश्यक आहे. म्हणजेच गुरु आपल्याला ज्ञानात अनुभूती करून देणारे असावे लागतात. तत्वदर्शी आणि अनुभूती करून देणार. उपदेक्षन्ति ते ज्ञान. महापुरुषांना दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि त्यांना सरळतेने प्रश्न केल्याने ते तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याचे तात्पर्य असे नाही की महापुरुषांना या सर्वांची अपेक्षा राहते. वास्तविक त्यांना प्रणाम, सेवा इत्यादींची किंचित मात्र सुद्धा आवश्यकता नसते. हे सर्व म्हणण्याचा भाव असा आहे की जेव्हा साधक या प्रकारची जिज्ञासा करतो आणि सरळतेने महापुरुषांजवळ जाऊन राहतो, तेव्हा त्या महापुरुषाच्या अंतःकरणात त्याच्याविषयी विशेष भाव उत्पन्न होतात, ज्यामुळे साधकाला खूप लाभ होतो. जर साधक याप्रमाणे त्यांच्या जवळ राहिला नाही तर ज्ञान मिळूनही तो त्याला ग्रहण करू शकणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष सानिध्य, गुरूंच्या सानिध्यात राहणं, जसं की आश्रमात जाऊन आपण विद्या ग्रहण करतो, विद्या प्राप्त करून घेतो, त्या प्रकारे प्रत्यक्ष सानिध्य चा अनुभव घेणं किती महत्वाचं आहे ही गोष्ट इथे समजून सांगितली आहे. ज्ञानम पद येथे तत्वज्ञान अथवा स्वरूप बोधाचे वाचक आहे. वास्तविक ज्ञान स्वरूपाचे होत नाही तर संसाराचे होते. संसाराचे ज्ञान होताच संसाराशी संबंध विच्छेद होतो आणि स्वतः सिद्ध स्वरूपाचा अनुभव होतो. उपदेक्षन्ति पदाचे हे तात्पर्य आहे की महापुरुष ज्ञानाचा उपदेश तर करतात, परंतु त्याने साधकाला बोध होईलच असे काही निश्चित नाही. पुढे 39व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की श्रद्धावान पुरुष ज्ञान प्राप्त करतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. कारण श्रद्धा अंतःकरणाची वस्तू आहे, परंतु प्रणाम, सेवा, प्रश्न इत्यादी कपटपूर्वक देखील केले जाऊ शकतात. म्हणून या ठिकाणी महापुरुषांकडून केवळ ज्ञानाचा उपदेश करण्याविषयीच म्हटले आहे. आणि 39व्या श्लोकात श्रद्धावान साधकाला ज्ञान प्राप्त होण्याविषयीचे विवेचन केले गेले आहे. संबंध तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचे वर्णन करून आता भगवंत पुढील 3, 35, 36 आणि 37व्या श्लोकात तत्वज्ञानाचे वास्तविक महात्म्य सांगत आहेत. यज्ञात्वा न पुनर्मोहम् यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ज्याचा तत्वज्ञानाचा अनुभव केल्यानंतर तू पुन्हा अशा प्रकारे मोहाला प्राप्त होणार नाहीस. आणि हे अर्जुन, ज्यामुळे तत्वज्ञानामुळे तू संपूर्ण प्राण्यांना निसंशय भावाने प्रथम आपल्यात आणि त्यानंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. तत्वज्ञानाचा अनुभव केल्यानंतर काय होईल, आपल्यामध्ये बदल काय होईल तो सांगितलाय. यज्ञात्वा न पुनर्मोहम् या एवं यास्यसि पांडव.
पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की ते महापुरुष तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील, परंतु उपदेश केवळ ऐकून वास्तविक बोध अर्थात स्वरूपाचा यथार्थ अनुभव होत नाही. श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित, दुसऱ्या अध्यायातील 29व्या श्लोकात. आणि वास्तविक बोधाचे वर्णनही कोणी करू शकणार नाही, कारण वास्तविक बोध कर्ण निरपेक्ष आहे, अर्थात मन वाणी इत्यादीहून पर आहे. म्हणून वास्तविक बोध स्वद्वाराच स्वला होत असतो, आणि हे तेव्हा होते जेव्हा मनुष्य आपल्या विवेकात जड चेतनेच्या भेदाचे ज्ञानाला महत्व देतो. विवेकाला महत्व दिल्याने जेव्हा अविवेक नष्ट होतो, तेव्हा हा विवेकच वास्तविक बोधात परिणत होतो आणि जडतेशी संबंध विच्छेद होतो. वास्तविक बोध झाल्यास मग कधी मोह होत नाही. आत्मसाक्षात्काराच्या नंतरचीही सांगितलेली आहे की आपली जी काही अवस्था होते बोध झाल्यास, मग कधीही संसाराबद्दलचा मोह शिल्लक राहत नाही आपल्यामध्ये. गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाचा मोह प्रगट होतो की युद्धामध्ये सर्व कुटुंबीय सगळे सोयरे लोक मरतील तर त्यांना पिंड आणि पाणी देणारा कोण राहील? पिंड आणि पाणी न दिल्याने ते नरकात जातील. जे जिवंत राहतील त्या स्त्रिया आणि मुलांचा निर्वाह आणि पालन कोण करील? इत्यादी इत्यादी. तत्वज्ञान झाल्यानंतर असा मोह राहत नाही. बोध झाल्यावर जेव्हा संसाराशी मी माझेपणाचा संबंध राहत नाही, तेव्हा पुन्हा मोह होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा आत्मसाक्षात्काराचा बोध होतो तेव्हा या गोष्टींचा आपल्याला मोह होत नाही की आपले नातेवाईक गेले तर आपल्याला पिंडदान कोण करील आपलं, असे प्रश्न पडत नाहीत आपल्याला. येन भूतान्यशेषेण द्रक्षत स्यात्मनी, तत्वज्ञान होताच असा अनुभव होतो की माझी सत्ता सर्वत्र परिपूर्ण आहे आणि त्या सत्तेच्या अंतर्गतच अनंत ब्रह्मांड आहेत. जसे स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न सृष्टीला आपल्यातच पाहतो, तसेच तत्वज्ञान झाल्यावर मनुष्य संपूर्ण प्राणी जगत मात्रांना आपल्यातच पाहतो. 6व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात आलेल्या सर्व भूतानी चात्मनी पदानेही याच स्थितीचे वर्णन केले गेले आहे. अथोमयी, तत्वज्ञान प्राप्त करण्याची जी प्रचलित प्रक्रिया आहे त्यानुसार भगवंत म्हणत आहेत की गुरूंकडून विधीपूर्वक श्रवण मनन आणि निधिध्यासनपूर्वक तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर साधक प्रथम आपल्या स्वरूपामध्ये संपूर्ण प्राण्यांना पाहतो. हा त्वम पदाचा अनुभव झाला, मग स्वरूपाला तसेच संपूर्ण प्राण्यांना एका सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहतो. हा तत्पदाचा अनुभव झाला. याप्रमाणे त्याला प्रथम त्वम स्वरूपचा आणि नंतर तत् परमात्म तत्वशी त्वमच्या ऐक्याचा अनुभव होतो. एक ब्रह्मच ब्रह्म शिल्लक राहते. अशा अवस्थेत द्रष्टा, दर्शन आणि दृश्य हे तिन्ही राहत नाहीत, परंतु लोकांच्या दृष्टीने त्याचे आपले म्हणविले जाणारे अंतःकरण यात जो भाव दिसतो त्याला गृहीत धरूनच भगवंत म्हणतात की तो सर्वांना माझ्यात पाहतो. स्थूल दृष्टीने समुद्र आणि लाटेत वेगळेपणा दिसतो. लाटा समुद्रातच निर्माण होतात आणि त्यातच विलीन होतात, परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर समुद्र आणि लाटांना स्वतंत्र सत्ता नाही. सत्ता केवळ एक जलतत्वाचीच आहे. जलतत्वात समुद्रही नाही आणि लाटही नाही. पृथ्वीशी संबंध असल्याने समुद्रही सीमित आहे आणि लाटा सुद्धा सीमित आहेत, परंतु जलतत्व सीमित नाही. म्हणून समुद्र आणि लाटांना न पाहता एका जलतत्वाला पाहणेच यथार्थ दृष्टी आहे. त्याचप्रमाणे संसार रूपी समुद्र आणि शरीर रूपी लाटा यामध्ये वेगळेपणा दिसतो. शरीर संसारामध्येच उत्पन्न आणि नष्ट होतात, परंतु वास्तविक संसार आणि शरीर समुदायाची स्वतंत्र सत्ता नाही. सत्ता केवळ परमात्म तत्वाचीच आहे. प्रकृतीशी संबंध असल्या कारणाने संसार सुद्धा सीमित आहे आणि शरीर सुद्धा सीमित आहे, परंतु परमात्म तत्व सीमित नाही. म्हणून संसार आणि शरीरांना न पाहता एका परमात्म तत्वाला पाहणेच यथार्थ दृष्टी आहे. आणि ही यथार्थ दृष्टी आपल्याला गुरूंकडून ज्ञान प्राप्त झाल्यावरच मिळू शकते. परिशिष्ट भाव काय आहे? खूप सुंदर आहेत श्लोक यातले आणि महत्वाचे पण आहेत. तत्वज्ञान आणि तत्वज्ञान अथवा अज्ञानाचा नाश एकाच वेळी होतो आणि नेहमीसाठी होतो. तात्पर्य हे आहे की तत्वज्ञानाची आवृत्ती होत नाही. त्याचा एक वेळ अनुभव आला की नेहमीसाठी आला.
कारण जर अज्ञानाची स्वतंत्र सत्ताच नाही तर मग पुन्हा अज्ञान कसे होईल? म्हणून नित्य निवृत्त अज्ञानाचीच निवृत्ती होते आणि नित्य प्राप्त तत्वाचीच प्राप्ती होते. स्वयं सत्ता मात्र आणि बोध स्वरूप आहे. बोधाचा अनादर केल्याने आणि असतचा स्वीकार केला आणि असतला स्वीकार केल्याने अविवेक झाला. तात्पर्य असे आहे की बोधाला विमुख होऊन आपण असतला सत्ता दिली आणि असतला सत्ता दिल्यामुळे विवेकाचा अनादर झाला. वास्तविक बोधाचा अनादर केला नाही तर अनादि काळापासून अनादर आहे. जर असे मानले की असा आपण बोधाचा अनादर केला तर यावरून सिद्ध होईल की पूर्वी बोधाचा आदर होता म्हणून आता आदर करू तर पुन्हा अनादर होईल. परंतु बोध एक वेळच होतो आणि नेहमीसाठी होतो. बोध म्हणजेच अनुभूती, आपल्याला होणारी परमात्म तत्वाची अनुभूती. तत्वज्ञान झाल्यावर पुन्हा मोह होत नाही, कारण वास्तविक मोह नाहीच. समाप्त तेच होते जे नसते आणि प्राप्त तेच होते जे असते. जगत जीवाच्या अंतर्गत आहे आणि जीव परमात्म्याच्या अंतर्गत आहे. म्हणून साधक प्रथम जगताला आपल्यात पाहतो. द्रक्ष्यात्मनी, आपण आपणाला परमात्म्यात पाहतो. अथोमयी द्रक्ष्यात्मनी, यात आत्मज्ञान ज्ञान आहे आणि अथोमयी यात परमात्म ज्ञान विज्ञान आहे. आत्मज्ञानात निजानंद आहे आणि परमात्म ज्ञानात परमानंद आहे. लौकिक निष्ठा कर्मयोग आणि ज्ञानयोग याने आत्मज्ञानाचा अनुभव होतो आणि अलौकिक निष्ठा भक्तियोग याने परमात्म ज्ञानाचा अनुभव होतो. सर्व काही भगवंतच आहेत. अशा प्रकारे समग्राचे ज्ञान परमात्म ज्ञान आहे. आत्मज्ञानाने मुक्ती तर होते, परंतु सूक्ष्म अहंचा गंध राहतो, ज्यामुळे दार्शनिकात आणि त्यांच्या दर्शनात मतभेद राहतो. जर सूक्ष्म अहंचा गंध नसेल तर मग मतभेद कशाला होईल? परंतु परमात्म ज्ञानाने सूक्ष्म अहंचा गंधही राहत नाही आणि त्यापासून उत्पन्न होणारे संपूर्ण दार्शनिक मतभेद समाप्त होतात. तात्पर्य हे झाले की जोपर्यंत आत्मनी आहे तोपर्यंत दार्शनिक मतभेद आहेत. जेव्हा वासुदेव हा सर्वमचा अनुभव झाल्यावर सर्व मतभेद समाप्त होतात, तेव्हा अथोमयी होते. अथोमयी यात एका परमात्म्याशिवाय दुसरी कोणती सत्ता राहत नाही. आपल्याला जेव्हा परमात्म्याच्या अनुभूतीचा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला एवढे संसाराचे विकल्प राहत नाही वेगवेगळे. एक परमात्म तत्वच आहे, वासुदेवम सर्वमिती, हा अनुभव होतो आपल्याला. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं सत्संतरिष्यसि. जरी तू सर्व पाप्यातही अधिक पापी असशील तरीही तू ज्ञानरूपी नौकेद्वारा निसंदेह संपूर्ण पाप समुद्रातून उत्तम प्रकारे तरून जाशील. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. पाप करणाऱ्यांच्या 3 श्रेण्या असतात. पापकृत अर्थात पाप करणारा, पापकृत्तर अर्थात 2 पाप्यात एकापेक्षा अधिक पाप करणारा आणि पापकृत्तम अर्थात संपूर्ण पाप्यात सर्वात अधिक पाप करणारा. या ठिकाणी पापकृत्त महापदाचा प्रयोग करून भगवंत म्हणतात की जर तू संपूर्ण पाप्यामध्येही अत्यंत पाप करणारा असशील तरीही तू तत्वज्ञानाने संपूर्ण पापापासून तरून जाऊ शकतोस. भगवंताचे असे म्हणणे फारच आश्वासन देणारे आहे. तात्पर्य, जो पापांचा त्याग करून साधनेमध्ये तत्पर झाला आहे तर त्याचे विषयी काही प्रश्नच नाही. परंतु ज्याने पूर्वी पुष्कळ पाप केले असेल त्यालाही जिज्ञासा जागृत झाल्यावर त्याने आपल्या उद्धाराविषयी कधीही निराश होऊ नये. कारण पाप्यातला पापी मनुष्य सुद्धा जर इच्छील तर याच जन्मात आत्ता आपले कल्याण करून घेऊ शकतो. पूर्वीची पापे इतकी बाधक नसतात जितकी वर्तमानातली पापे बाधक असतात. जर मनुष्य वर्तमान काळात पाप करण्याचा त्याग करेल आणि निश्चय करेल की मी आता कधीही पाप करणार नाही आणि केवळ तत्वज्ञान प्राप्त करून घेईल तर त्याच्या पापाचा नाश होण्याला मुळीच वेळ लागणार नाही. आपले अगोदर झालेले पाप आहेत ते आपण परमेश्वराला समर्पित करू शकतो आणि आता पापच आपण करणार नाही मुळी ही आपली मनात इच्छा असेल तर आपण वर्तमान काळात अलर्ट राहतो की आपल्याला काही पाप आपल्या हातून होईल असं काही आपण वागत नाही. त्यामुळे आपले पाप नष्ट होतात
आणि आपण आत्म्याचा उद्धार करून घेऊ शकतो. जर एखाद्या ठिकाणी 100 वर्षापासून काळाकुट्ट असा अंधार पडलेला असेल आणि तेथे दिवा लावला तर त्या अंधाराला नाहीसे करून प्रकाश करण्यात दिव्याला 100 वर्ष लागत नाही, तर दिवा लावला की तात्काळ अंधकार नष्ट होतो. जर पद देण्याचे तात्पर्य बहुतांशी अशी पापी माणसे परमात्म्यामध्ये लागत नाही, परंतु ते परमात्म्यात लागू शकत नाहीत अशी गोष्ट नाही. एखाद्या महापुरुषाच्या संगतीने अथवा एखादी घटना, परिस्थिती, वातावरण इत्यादीच्या प्रभावाने जर त्यांचा असा दृढ निश्चय झाला की आता परमात्मा तत्वाचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचेच आहे, तर तेही संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जातात. आपल्या आयुष्यात अशी एखादी घटना घडते किंवा अशी एखादी परिस्थिती निर्माण होते, वातावरण निर्मिती होते की त्या गोष्टीमुळे आपल्याला आतून अत्यंत दृढ इच्छा होते की आपल्याला सुद्धा परमात्मा तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण परमात्मा तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतो तेव्हा आपले संपूर्ण पापे जळून भस्मसात होतात. 9व्या अध्यायाच्या 30-31व्या श्लोकातही भगवंतांनी अशीच गोष्ट अनन्य भावाने आपले भजन करणाऱ्याविषयी सांगितलेली आहे की महान दुराचारी मनुष्य सुद्धा जर हा निश्चय करेल की आता मी भगवंताचे भजनच करील, तर त्याचेही फार लवकर कल्याण होते. सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. प्रकृतीचे कार्य शरीर आणि संसाराच्या संबंधाने संपूर्ण पापे होतात. तत्वज्ञान झाल्यावर जेव्हा यांच्याशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो तेव्हा पाप कसे राहू शकतील? मूलाभावे कुतः शाखा. परमात्म्याच्या स्वतः सिद्ध ज्ञानाशी एक होणेच ज्ञानप्लव अर्थात ज्ञानरूप नौकेचे प्राप्त होणे आहे. मनुष्य कितीही पापी का असेना, ज्ञानरूप नौकेने तो संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जातो. ही ज्ञानरूपी नौका कधी तुटत फुटत नाही, यात कधी छिद्र पडत नाही आणि ही कधी बुडत नाही. ही मनुष्याला पाप समुद्रातून पैलतीरी नेते. अज्ञान यज्ञ 4थ्या अध्यायातील 33व्या श्लोकात. ज्ञान यज्ञानेच ही ज्ञानरूपी नौका प्राप्त होते. हा ज्ञान यज्ञ आरंभापासून विवेकाच्या तत्वावर चालतो आणि तत्वज्ञानात याची पूर्णता होते. पूर्णता झाल्यावर लेशभर सुद्धा पाप राहत नाही. ज्ञानरूपी नौकेचं महत्व सांगितलेलं आहे की ज्ञानाच्या नौकेने असं आपण कसं पापाचा समुद्र पार करू शकतो. मला वाटतं साधक संजीवनीच्या पृष्ठभागावर सुद्धा पहिल्या याच्यावर चित्र आहे, ते तसंच आहे. आपल्याला परमेश्वर यातून सगळ्यातून बाहेर काढतायत आपल्याला तत्वज्ञान देऊन. परिशिष्ट भाव. येथे भगवंताने पापेभ्य सर्वेभ्य पापकृत महापदांनी पाप्याची शेवटची हद्द दाखविली आहे. जरी पापेभ्य पद बहुवचन असल्याने संपूर्ण पाप्यांचा वाचक आहे, तरीही भगवंताने याच्या बरोबर सर्वेभ्य पद दिले आहे. सर्वेभ्य पद ही संपूर्णाचा वाचक आहे. हे दोन्ही पद देऊनही भगवंताने पापकृत महापद याशिवाय दिले आहे, जे अतिशयतेचे बोधक आहे. प्रथम पापकृत असतो, मग पापकृत्तर होतो आणि त्यानंतर पापकृत्तम होतो. तात्पर्य हे निघाले की संपूर्ण संसारात जितके काही पाप होऊ शकतात त्या संपूर्ण पापापेक्षाही जो अत्याधिक पापी आहे त्यालाही ज्ञान प्राप्त होऊ शकते. पाप अपवित्र आहे परंतु ज्ञान परमपवित्र आहे. याच अध्यायाच्या 38व्या श्लोकात संदर्भ दिलेला आहे. अपवित्र वस्तू पवित्र वस्तूला अटकाव कशी करू शकते, म्हणून पापात ज्ञानाला अटकाव करण्याची ताकद नाही. ज्ञान प्राप्तीत खास बाधा आहे नाशवान सुखांची आसक्ती. गीता 3ऱ्या अध्यायाच्या 37व्या पासून 41व्या श्लोकापर्यंत. भोगासक्तीमुळेच मनुष्याची पारमार्थिक विषयात आवड होत नाही आणि आवड नसल्यानेच ज्ञानाची प्राप्ती फार कठीण प्रतीत होते. जेव्हा आपल्याला परमार्थिक विषयात आवड निर्माण होईल तेव्हा आपल्याला तत्वज्ञान होईल आणि सर्व पापा जळून भस्मसात होतील. श्लोक क्रमांक 37. थांबूयात इथे. थांबायचं का? हो, परत 5 राहतात मग, म्हणजे मग 5 हो घेता येईल आपल्याला. हो चालेल चालते. जय श्रीकृष्ण. याबद्दल कोण सांगतं आता? 37 पर्यंत कोणी लिहिले? श्री भगवंतांनी 2ऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हटले आहे की ज्ञान योगामध्ये आपल्या विवेकानुसार विचारपूर्वक आचरण केल्यास ज्या समबुद्धीची प्राप्ती होते त्यालाच तू कर्मयोगाच्या विषयामध्ये ऐक. म्हणजेच
कर्मयोगात कशाचीही अपेक्षा न करता केलेले कर्तव्य कर्म म्हणजे समबुद्धी प्राप्त होणे होय. तिसऱ्या अध्यायात अर्जुन म्हणतात, जर बुद्धीची श्रेष्ठता मान्य आहे तर मला घोर कर्मामध्ये युद्धामध्ये प्रवृत्त का करत आहेस, असे अर्जुन भगवंतास प्रश्न करतो. याच्या उत्तरात भगवंतांनी 4व्या श्लोकामध्ये व 29व्या श्लोकात अनेक प्रश्नांची प्राप्ती केली आहे. 30व्या श्लोकात भगवंत निष्ठेनुसार कर्तव्य कर्माची विधी सांगितली आहे. कर्मयोगामध्ये 2 मुख्य गोष्टी आहेत, कर्तव्य कर्माचे आचरण आणि दुसरा कर्तव्य विषयीचे ज्ञान. काही 37 पर्यंतच म्हटले ना तुम्ही? हो हो. हा. परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे, असेच यज्ञयात्व सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात. येथे द्रव्यमय यज्ञ कोणत्या यज्ञाचा वाचक आहे आणि ज्ञान यज्ञ कोणत्या यज्ञाचा वाचक आहे, तसेच द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असे म्हणण्याचे तात्पर्य आहे. जसे अग्नीमध्ये तूप, साखर, दही, दूध, तीळ, वय, तांदूळ, मेषा, चंदन, कापूर, धूप व सुगंधी औषधे इत्यादी विविधपूर्ण हवन करणे, तसेच दान देणे, परोपकारासाठी विहीर, आड, तलाव, धर्मशाळा इत्यादी बनविणे, सांसारिक पदार्थाशी संबंधित अशी जी शास्त्रविधी शुद्ध कर्म आहेत ती सर्व द्रव्यमय यज्ञात अंतर्गत येतात. वरील साधनांमध्ये याचे वर्णन दैव यज्ञ, विषय हवन रूपी यज्ञ व द्रव्य यज्ञ या नावाने आले आहे. ज्ञान यज्ञाच्या अंतर्गत द्रव्य यज्ञमय व यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. असे भगवंतांनी असे दाखविले आहे की जर एखादा साधक आपल्या अधिकाराप्रमाणे शास्त्रविरहित अग्निहोत्र, ब्राह्मण भोजन, दान इत्यादी शुभ कर्माचे अनुष्ठान न करता फक्त आत्मसंयम, शास्त्र अध्ययन, तत्वविचार आणि योग साधन इत्यादी विवेक विज्ञानाशी संबंधित अशा शुभ कर्मांपैकी कोणत्याही एकाचे अनुष्ठान करीत असेल तर तो शुभ कर्माचा त्याग करावा असे मानू नये, तर तो त्यापेक्षाही श्रेष्ठ कार्य करीत आहे असे मानावे. कारण द्रव्ययज्ञ सुद्धा ममता, आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करून तो ज्ञानपूर्वक केला जातो. कारण आपण फलाची अपेक्षा तर कधी करतच नसतो, फक्त कर्मच करत जातो. मुक्तीचे कारण बनू शकते, नाही तर तो उलटा बंधनकारक होतो. आणि वरील साधने करणारी माणसे तर स्वतःपुरतच विषयांचा त्याग करतात. हिंसासी दोष स्वरूपतः नसतात म्हणून ते उत्तम होतात. यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीनंतर भाव प्रधानता असते, सांसारिक वस्तूंचा विचार नव्हे. म्हणून येथे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ज्ञान यज्ञाची आणि त्याचे फल असणाऱ्या ज्ञानाची प्रशंसा भगवंतांनी येथे केली आहे. आता भगवंत पुढे श्लोकात ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुनास आज्ञा देत आहेत. पहा पुढील, ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट म्हणजे काहीही कपट नसताना सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मत्व उत्तम रीतीने जाणारे ते ज्ञानी महात्मे तुला या तत्वज्ञानाचा उपदेश करते. सर्व साधनांचे फलरूप असल्याने त्या तत्वज्ञानाची पूर्वीच्या श्लोकात प्रशंसा केलेली आहे. भगवंतांनी असे दाखविले आहे की परमात्म्याचे यथार्थ तत्व जाणल्याविना मनुष्य जन्म मरण रूपी कर्म बंधनातून सुटू शकत नाही. म्हणून ते अवश्य जाणून घेणे आपल्याला येथे आवश्यक आहे. भगवंतांनी वारंवार परम तत्वज्ञानाबद्दल सांगितल्यावरही ते न समजण्यामुळे अर्जुनामध्ये काय झालं पहा, श्रद्धा कशीही कमी असल्याचे सिद्ध होते. म्हणून त्याची श्रद्धा वाढवण्यासाठी इतर ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान शिकण्यास सांगून त्यांना सावधान केले आहे. श्रद्धा भक्तीपूर्वी महापुरुषांच्या जवळ राहणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांचे मानसिक भाव ओळखून हर तऱ्हेने त्यांचा सुख देण्याचा प्रयत्न करणे या सर्व सेवेमध्ये मोडतात. तात्पर्य, माया म्हणजे काय पहा, परमात्म्याचे स्वरूप काय आणि त्याचा परमात्म्याचा संबंध काय, बंध काय, मुक्ती काय आणि कोणत्या प्रकारचे साधन करण्याचे परमात्म्याची प्राप्ती होते इत्यादी अध्यात्माशिवाय सर्व गोष्टी श्रद्धेने, भक्तीने व सरळ भावनेने विचारणे म्हणजे
परिप्रश्न होय. प्रमाण केल्याशिवाय सेवा करण्याचे व सरळ भावनेने प्रश्न केल्यास तत्वज्ञानी तुला ज्ञानाचा उपदेश देतील. या म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे काय? ज्ञानी जर याच्याशिवाय ज्ञानाचा उपदेश देत नाहीत म्हणजे काय? तर पहा, भगवंत आणि ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी श्रद्धा, भक्ती व सरळ भावनेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन येथे केले आहे. त्यांचे तात्पर्य असे आहे की श्रद्धा भक्ती रहित असलेल्या मनुष्यास दिलेला उपदेश त्यांच्याकडून ग्रहण केला जात नाही. महापुरुषास प्रणाम, सेवा व आदर सत्कार यांची कोणतीही गरज त्यांना नसते. तरी अभिमानाने, उद्धटपणे, परीक्षा घेण्याच्या बुद्धीने किंवा कपटाने प्रश्न करण्याचा समोर तत्वज्ञानाविषयी काही सांगण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. ऐकलं का? कारण ते आपण विद्वान लोकांची आपण तर बरोबरी करू शकत नाही. म्हणून त्या तत्वज्ञानात प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यांना श्रद्धा, भक्तीपूर्वक महापुरुषांचे जवळ जाऊन त्यांना शरण जावे लागेल. बरोबर आहे. त्यांच्याशी परमात्म्याच्या तत्वज्ञानाशी विचारणा करावी लागेल. असे केल्याने ज्याप्रमाणे वासराला पाहून वात्सल्य भावनेने गायीच्या स्तनातून व मुलाला पाहून आईच्या स्तनातून दुधाचा स्त्राव वाहू लागतो, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात त्या अधिकारी पुरुषाला उपदेश करण्यासाठी ज्ञानाचा समुद्र उचंबळून येतो. बरोबर आहे. त्या आपण जर अज्ञानी आहोत आणि विद्वान किंवा आपल्या गुरुवर्याकडून आपल्याला ज्ञान जर घ्यायचे असेल तर त्यांना अशी स्फूर्ती भेटते की आपल्या क्वेश्चनापासून ते आपल्याला आन्सर देण्याला ते पूर्णपणे प्रवृत्त होतात, स्वतःला वाहून घेतात. म्हणूनच श्रुतीमध्येही म्हटले आहे की तत्वज्ञान जाणण्यासाठी त्याने संविधा म्हणजे यथाशक्ती भेट हातात घेऊन व निर्भिमानाने बनून वेदशास्त्रांचे ज्ञाते असे तत्वज्ञानी महात्मे पुरुषांनी म्हटले आहे. त्याच्याबरोबर तत्वनिर्देश म्हणजे लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की परमात्म्याचे तत्व उपस्थितपणे जाणणारा वेदवत्ता ज्ञानी महापुरुषच आहे व तत्वज्ञानाचा उपदेश करू शकतो. केवळ शास्त्र जाणणारा किंवा सामान्य मनुष्य तो नव्हे. तसेच येथे अनेक वचनी प्रयोग हा ज्ञानी महापुरुषास आदर देण्यासाठी केलेला आहे. तुला पुष्कळशे तत्वज्ञानी मिळून ज्ञानाचा उपदेश करतील असे म्हणण्यासाठी ते नव्हे. जे जाणण्यासाठी पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदन परमात्म्यात पाहशील असे कोण म्हणतात? भगवंत म्हणतात अर्जुनास. ज्ञानी पुरुषांकडून उपदेशिलेल्या तत्वज्ञानाचे वाचन आहे आणि उपदेशाप्रमाणे परमात्म्याचे पुरुष चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष करून घेणे म्हणजेच ते ज्ञान जाणणे होय. मग तुला अशा प्रकारे मोह पाडणार नाहीत असे म्हणून भगवंताने हे दाखविले आहे की यावेळी तू मोहवश होऊन श्लोक मग्न होत जा. पण महापुरुषांनी उत्पत्ती ज्ञानामुळे परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर पुन्हा तुला अशा प्रकारचा मोह होणार नाही. कारण ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी सर्वत्र पसरलेला अंधार सूर्योदय झाल्यावर राहत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात यथार्थ ज्ञान झाल्यावर मी कोण आहे? अरे बापरे. जग काय आहे, माया काय आहे, ब्रह्म काय आहे इत्यादी काहीही जाणण्याचे उत्तर नाही. याचा परिणाम म्हणून मग शरीरास आत्मा समजून त्याच्याशी संबंध ठेवण्याचा प्राण्यांबद्दल व पदार्थाबद्दल ममता बाळगणे होय. शरीराच्या उत्पत्ती विनाशामुळे आत्मा जन्मतो, मरतो असे समजून त्या प्राणी व पदार्थाचा संयोगामध्ये सुखी व दुःखी होणे आणि इतर कोणत्याही निमित्ताने राग, द्वेष तसेच हर्ष, श्लोक असे इत्यादी मोहजन्य विकार जरा सुद्धा होऊ शकत नाही. बरोबर आहे. ज्यावेळी तत्वज्ञान लाभलेल्या पुरुषांसाठी सर्व प्राणी आत्मस्वरूपच होऊन जातात, त्यावेळी त्या एकत्वदर्शी पुरुषाला कोणाचा शोक व कोणाचा मोह होऊ शकत नाही. अर्थात काहीही होऊ शकणार नाही. ज्ञान झाल्यावर सर्व भूतांना निश्चेष भावनेने आत्म्यामध्ये पाहणे म्हणजे काय? म्हणजेच महापुरुषांच्या परमात्म्याच्या ज्ञानाचा उपदेश लाभल्यावर आत्म्याला सर्वव्यापी व अनंत स्वरूप समजणे व सर्व प्राण्यांबद्दलचा नाश होऊन सर्वत्र आत्मभाव होणे म्हणजे स्वप्नातून जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नामध्ये पाहिलेल्या जगाची फक्त आठवण ठरणे.
जागे झाल्यावर त्यांच्या दृष्टीत स्वतःहून भिन्न अन्य कशाची सत्ता उरत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान झाल्यावर संपूर्ण जग पाहून अभिन्न झाल्यामध्ये समजणे म्हणजे संपूर्ण भूतांना निश्चय आत्म्यामध्ये पाहणे होय. संपूर्ण भूतांना सच्चिदानंद संघ परमात्म्यामध्ये पाहणे हे पूर्वी सांगितल्याप्रमाणे आत्मदर्शन रूपी स्थितीचे फल आहे. यालाच परमपदाची प्राप्ती होणे असेही आपल्याला म्हणता येईल. परमात्म्यामध्ये प्रवेश करणे असेही म्हणता येईल. ही स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाचा अहंभाव सर्वस्वी नाहीसा होतो. त्यावेळी त्या योग्याचे परमात्म्याहून वेगळे अस्तित्व राहत नाही. फक्त एक सच्चिदानंद संघ ब्रह्मच ठरतो. वाणीच्या पलीकडची ही स्थिती असू शकते. म्हणून वाणीने, आता वाणीचं पाहूया आपण, याचा फक्त संकेत देता येतो. लौकिक दृष्टीचे त्या ज्ञानी पुरुषाचे जे मन, बुद्धी व शरीर इत्यादी असते त्याचा भाव पाहूनच असे म्हटले जाते की तो संपूर्ण प्राण्यांचा सच्चिदानंद संघ ब्रह्मामध्येच पाहतो. कारण वस्तुतः त्यांच्या बुद्धीचे संपूर्ण जग हे पाण्यामध्ये बर्फ, आकाशात ढग आणि सोन्यामध्ये दागिने यांच्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपच होऊन जाते. कोणताही पदार्थ हा प्राणी ब्रह्मेहून वेगळा उगतच नाही. 6व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात योगी ब्रह्मभूत होतो असे म्हटले जाते आणि 19व्या श्लोकात योग मुक्तात्मा व सर्वत्र समदर्शी योगी हा सर्व भूतांना आत्म्यामध्ये पाहतो असे म्हटले जाते. सांगितलेली पहिली स्थिती अशी आहे की अध्यायातील 28व्या श्लोकात आणि ब्रह्मप्राप्तीच्या सुखाच्या परमोच्च अनुभव असे म्हटले आहे की अथोमयी याने सांगितलेली आहे की पहिल्या स्थितीचे फल असलेली दुसरी स्थिती होय. 18व्या अध्यायातील भगवंतांनी ज्ञान योगाच्या वर्णनात 54व्या श्लोकात योगाचे ब्रह्मभूत होणे सांगितले आहे आणि 5व्या श्लोकात ज्ञानरूपी पराभक्तीने तो परमात्म्यामध्ये प्रवेश करतो असे सांगितलेले आहे. जरी तू इतर सर्व पाप्यांहून अधिक पाप करणारा असलास तरी तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. कशा प्रकारे तरून जाशील हे पाहूया आपण. चेत आणि अपि या पदांचा उपयोग करून कोणता आशय आपण दाखवू शकतो? तर पहा, भगवंतांनी अर्जुनांना असे सांगितले आहे की तू पापी नव्हेस हे खरे, तू तर दैवी लक्ष्मणांनी युक्त आहेस. हा माझा प्रिय भक्त सखा आहेस. तुझ्यामुळे पाप कसे राहू शकेल? परंतु या ज्ञानाचा इतका प्रभाव व महात्मा आहे की जरी तू जास्तीत जास्त पाप करणारा झालास तरी तू या ज्ञानरूपी नौकेने तू समुद्राप्रमाणे अथांग पापांतून सहज तरून जाशील. म्हणजे ज्ञान एवढं महत्वपूर्ण आहे. पहा, मोठ्यात मोठा पाप सुद्धा तुला अडवू शकणार नाही. ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नाही अशा अत्यंत पापात्मा असलेल्या मनुष्याला ज्ञानाचा अधिकारी मानता येत नाही. बरोबर. तर मग तो ज्ञान नौकेने पापातून तरी मुक्त कसा जाईल? तर ते पाहूया आपण. चेत व अपि या शब्दांचा प्रयोग असल्याने येथे शंकेला जागा नाही. कारण भगवंताच्या म्हणण्याचा येथे असा आशय आहे, पापी हा ज्ञानाचा अधिकारी नसतो. अरे बापरे. म्हणून त्याला ज्ञानरूपी नौका मिळणे कठीण आहे. परंतु माझ्या कृपेने किंवा महापुरुषांच्या दयेमुळे किंवा कोणत्याही कारणाने जर त्याला ज्ञान प्राप्त झाले तर तो कितीही मोठा पापी का असेना पापातून त्याचा तत्काळ उद्धार होतो. अरे, पापांतून तरून जाण्याची गोष्ट सांगण्याचा याचा अर्थ असा आहे की सकाम भावनेने पुण्य कर्म केली गेल्यास बंधनाने कारण होतात. म्हणून सर्व कर्म बंधनातून सर्वस्वी मुक्त झाल्यावरच मनुष्य सर्व पापांतून तरून जातो. हे तर बरोबरच आहे. कारण हे तर बरोबर आहे, परंतु पुण्य कर्माचा त्याग करण्यास मनुष्य स्वतंत्रच असतो. त्यांच्या फलाचा त्याग तो वाटेल तेव्हा करू शकतो. परंतु ज्ञानाविना पापांमधून तरून जाणे हे त्याच्या हाती नाही. बरोबर आहे. म्हणून पापातून तो तरतो असे म्हटल्याने पुण्यकर्माच्या बंधनातून मुक्त होण्याची गोष्ट त्यामध्ये येते. नौकेमध्ये बसून मनुष्य अथात जलराशीवर तरंगत तिच्या पलीकडे जातो. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्ञानामध्ये स्थित होऊन
ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पाप समुद्रात तो तरून जातो. ज्ञानाने स्वतःला जगापासून सर्वस्वी असंग निर्विकार नित्य आणि अनंत समजतो. पूर्वीच्या अनेक जन्मातील या जन्मातील केलेल्या सर्व पापांच्या समुद्रातील म्हणजे सर्व कर्म संबंधातून सर्व कर्म बंधनातून कायमचे संपूर्णपणे मुक्त होऊन जातो. हेच ज्ञानरूपी नौकेने पूर्ण पाप समूहातून सुखरूप तरून जाणे होय. कोणत्याही दृष्टीत हा पारंपरिक विषय पूर्णपणे समजून घेता येत नाही. त्याचा एखादाच अंश समजण्यासाठी उपयुक्त पडू शकतो. म्हणून पूर्वीच्या श्लोकात असे म्हटले जाते की ज्ञानाचे महत्व भगवंत अग्नीच्या दृष्टांताने पुन्हा स्पष्ट करून सांगत आहे. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंद्रियांची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. बरोबर आहे. आपले कर्म जर वाईट असेल तर ते पूर्ण आपल्या कर्माची राख रांगोळी करून टाकतो. या श्लोकात अग्नीची उपमा देत ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मे भस्म करून टाकतो असे म्हणून कायम सांगितलेले आहे. कशा प्रकारे सांगितले आहे पहा बरं. तत्वज्ञान रूपी अग्नी सर्व तऱ्हेची शुभाशुभ कर्मे म्हणजे त्यांचे फलरूप सुख दुःखाचे भोग आणि त्यांचे कारण असलेले अविद्या, अहंता, ममता, राग, द्वेष इत्यादी सर्व विकारांसहित सर्व कर्मे नष्ट करून टाकतो. बरोबर आहे. विभिन्न हृदय ग्रंथी छिन्नद्ये सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ परमात्माचा साक्षात्कार झाल्यावर ज्ञानी पुरुषांचा जड चैतन्य ऐक्य रूपी हृदय ग्रंथीचे भेदन होऊ देते. जड देहामध्ये अज्ञानामुळे होणाऱ्या आत्म अभिमानाचा व सर्व तऱ्हेच्या संशयाचा नाश होतो. 19व्या श्लोकात ज्ञानाग्निर्ध कर्माणाम या विषयामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. या जन्मात व जन्मांतरात केलेली सर्व कर्मे संस्कार रूपाने मनुष्याच्या अंतःकरणात एकत्र झालेली असतात. त्यांचे नाव संचित कर्म होय. त्यांच्यातील ही कर्मे वर्तमान जन्मात फल देण्यासाठी येतात. अरे बापरे, किती छान आहे पहा बरं. त्यांचे नाव प्रारब्ध कर्म आहे आणि वर्तमान काळात केल्या जाणाऱ्या कर्मांना क्रियामान असे म्हणतात. वरील तत्वज्ञान रूपी अग्नी प्रकट होतात सर्व पूर्व संचित संस्कारांचा अभाव होऊन जातो. मन, बुद्धी आणि शरीर यापासून आत्मा हा असंग आहे असे ज्ञान झाल्यावर मन, इंद्रिये, शरीरावर त्यांच्याशी प्रारब्ध भोगांचा संबंध असूनही त्या भोगांमध्ये माणसाच्या अंतःकरणात हर्ष आणि शोक इत्यादीचा विकार होत नाही. जसे पहा, कर्मामध्ये आपल्या क्रियाकर्मामध्ये त्यांचा कर्तृत्वाभिमान, ममता, आसक्ती आणि वासना या उरल्यामुळे त्यांचे संस्कार बिलकुल होत नाही. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये एक वेगळाच घमंड असतो, वासना असतो, क्रोध असतो. म्हणून ते एक वाईट कर्मे आहेत. ती कर्मे वास्तविक कर्मेच नसतात. अशा प्रकारे पुरुषांच्या सर्व कर्माचा नाश होतो. जेव्हा सर्व कर्मेच नष्ट होतात तेव्हा त्यांचे फल असूच शकणार नाही. संचित संस्काराविना त्यांच्यामध्ये राग, द्वेष व हर्ष, शोक इत्यादी विकारांच्या वृत्ती तरी कशा येणार. म्हणून त्यांचे समस्त विकार व समस्त कर्मफल ही कर्माच्या बरोबरीने नष्ट होऊ लागतात. या जगात ज्ञानामध्ये विशिष्ट करणारे खात्रीचे दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. कशा प्रकारे पहा बरं. ज्ञानासारखे पवित्र करणारे निश्चिंतपणे काहीही नाही. जसे यज्ञ, दान, तप, सेवा, पूजा, व्रत, उपवास, प्राणायाम, शम, दम, संयम आणि तप, ध्यान इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत, गंगा, यमुना, त्रिवेणी इत्यादी मनुष्यांच्या पापांचा नाश करून त्याला पवित्र करणारी जितकी तीर्थे आहेत, त्यापैकी कोणतेही या यथार्थ ज्ञानाची बरोबरी करू शकत नाही. कारण ही आपली समजूत आहे की हे बरोबर आहे. ते पण आपण हे गंगाजल, गंगासागर इकडे तिकडे जातो ना, हे आपल्या समाधानासाठी पण जातो ना. त्रिवेणी, यमुना, गंगा हे पण एक पवित्र तीर्थस्थानच आहेत. यथार्थ ज्ञानाची बरोबरी करू शकत नाही, कारण ती सर्व साधने ह्या ज्ञानाची साधने आहेत आणि ज्ञान त्या सर्वांचे फल आहे. सर्व साधने ह्या ज्ञानाच्या उत्पत्तीला
सहाय्यक असल्यामुळे पवित्र मानली गेली आहेत. या ज्ञानामुळे मनुष्य परमात्म्याचे यथार्थ स्वरूप व्यवस्थितपणे जाणून घेतो. पापांचा राग, द्वेष, हर्ष, शोक, अहंता, ममता इत्यादी सर्व विकारांचा व अज्ञानाचा सर्वही अभाव झाल्यामुळे तो परमपवित्र बनतो. त्याचे मन, इंद्रिय, शरीर हे अत्यंत पवित्र होऊन जाते. म्हणून श्रद्धेने या महापुरुषांचे दर्शन, स्पर्श, वंदन, चिंतन इत्यादी करणारे त्यांच्या बरोबरीने बोलण्याने व इतर मनुष्य सुद्धा पवित्र होऊन जाते. जसे आपले गुरुवर्य असते, आपण त्यांचे जरी आपण चरण घेतलो, चरण स्पर्श जरी केला तरी आपल्याला ती वेगळीच प्रसन्नता पोहोचून जाते व विद्वत्ता आहे. त्यांचे आदर्श तर आपण घेऊ शकत नाही, पण त्यांचा आशीर्वाद तरी आपण आपल्या पवित्र कर्माने तर घेऊ शकू. परमात्म्याच्या तत्वज्ञानासाठी पवित्र दुसरी कोणती वस्तू नाही. इह या पदाचा प्रयोगाने असा आशय दाखविला आहे की प्रकृतीचे कार्यरूप असणारा या जगात ज्ञानासमान काहीही नाही. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ पवित्र करणारे आहे. म्हणून या प्रकृतीच्या पलीकडील सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्व लोक महेश्वर, गुणांचा सागर, सगुण निर्गुण, साकार निराकार स्वरूप असा जो परमेश्वर या प्रकृतीचा अध्यय आहे, त्याच्या स्वरूपावर साक्षात्कार करणारे हे ज्ञान आपल्यामुळे ज्ञानाला पवित्र होतात. सर्वांचा सदृढ परमात्मा परम पवित्र आहे. त्यांच्यापेक्षा येथे ज्ञानाला पवित्र म्हटलेले नाही. तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त कुणी असे असू शकेल. म्हणून अर्जुनाने म्हटले आहे की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. म्हणजे तुम्ही परब्रह्म, परमधाम आणि परम पवित्र आहात. आणि भीष्मांनीही म्हटले आहे की पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. म्हणजेच तो परमेश्वर पवित्र करणाऱ्यांमध्ये अतिशय पवित्र व कल्याणांमध्येही परम कल्याण स्वरूप आहे. ज्ञान आपोआपच आत्म्यामध्ये प्राप्त करून घेतो. म्हणजे त्याचं तात्पर्य दीर्घकाळापर्यंत कर्मयोगाचे आचरण करीत आपण आसक्ती, द्वेष नष्ट झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण स्वच्छ झालेले असते. ज्याची सर्व कर्मे ममता, आसक्ती, फलांची इच्छा नसलेली त्यांच्या विना भगवंताच्या आज्ञेप्रमाणे भगवंतासाठीच असतात. या वक्त्याचे तात्पर्य असे समजावे की त्यावेळी त्यांचे साधन पराकाष्ठेला पोहोचते. त्या क्षणी परमेश्वराच्या अनुग्रहाने त्यांच्या अंतःकरणात आपोआप ते ज्ञान प्रकाशित होते. याचा अर्थ असा की त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी दुसरे कोणतेही साधन करावे लागत नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याला ज्ञानी पुरुषांजवळ जावे लागत नाही. कारण कोणत्याही साधनाविना आणि सहाय्यतेविना फक्त कर्मयोगाच्या साधनेतच त्याला ते ज्ञान भगवंताच्या कृपेने आपोआपच प्राप्त होते. तसं पहा, तत्वज्ञानाचे महिमा सांगत त्यांच्या प्राप्तीचे सांख्ययोग व कर्मयोग हे दोन उपाय सांगितले आहे. आता भगवंत त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र असणाऱ्या वर्णन करीत ज्ञानाचे फल व परम शांतीची प्राप्ती कशी हे तिथे दाखवलेले आहे. जसे जितेंद्रिय, साधन तत्पर व श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवंत प्राप्तीसाठी परम शांतीला प्राप्त होतो. कसं पहा, मनुष्याचा वाचक आहे व त्याला ज्ञान प्राप्त होते. या म्हणण्याचा अर्थ असा आहे की वेदशास्त्र, ईश्वर व महापुरुषांच्या वचनाबद्दल तसेच परलोकाबद्दल तिला प्रत्यक्ष आपल्यासारखा विश्वास आहे. श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असते त्याचे वाचक श्रद्धवान आहे, हे पद आपण पाहिले आहे. म्हणून वरील म्हणण्याचा अर्थ असा आहे की श्रद्धावान मनुष्यच ज्ञानी महात्म्याजवळ जाऊन प्रणाम करू शकतो. बरोबर आहे. आपल्याला श्रद्धाच नाहीये तर मग आपण त्यांच्याजवळ जाऊ पण शकणार नाही आणि त्यांची विद्वत्ता आपण ऐकू पण शकणार नाही. सेवा व विनयुक्त प्रश्न इत्यादींद्वारे त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतो. बरोबर आहे. आणि ज्ञानयोगाच्या साधनेने किंवा कर्मयोगाच्या साधनेने ते तत्वज्ञान प्राप्त करून घेतो. श्रद्धाहीन असा मनुष्य ज्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र नव्हे, काय म्हटलंय पहा, श्रद्धाहीन म्हणजे ज्याला भक्ती नाही किंवा श्रद्धाच नाहीये, तत्वज्ञान ऐकायचं तर जाऊ द्या, ते गुरुवर्याचं तर मनुष्य त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्रच नाहीये.
श्रद्धा नसताना महापुरुषांजवळ जाऊन मनुष्य प्रणाम, सेवा, प्रश्न हे करू शकतो. मग ज्ञान प्राप्तीमध्ये श्रद्धेला प्रमुखता देण्याचे कारण काय असू शकते? पहा, हे अशा प्रकारे मनुष्य महापुरुषांची परीक्षा घेण्यासाठी, स्वतःची विद्वत्ता दाखविण्यासाठी आणि मान प्रतिष्ठेचा उद्देशाने किंवा दंभाचारासाठी महापुरुषाजवळ जाऊन प्रणाम, सेवा आणि प्रश्न करू शकतो. परंतु त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त बिलकुल होत नाही, कारण त्याच्यामध्ये एक इगो असतो. ज्ञान श्रद्धेविना, सर्वप्रथम श्रद्धा पाहिजे, त्यांच्यावरती भक्ती पाहिजे. कारण श्रद्धेविना केलेले यज्ञ, दान, तप इत्यादी सर्व साध्य व्यर्थ आहेत. अगोदर मी म्हटलं होतं, हे तर व्यर्थ राहणार. श्रद्धाच नाही तर हे सर्व करून थोतांड आहे. ज्ञान प्राप्तीमध्ये श्रद्धाचा मुख्य कारण असं आहे की श्रद्धेने ज्ञानाच्या साधनाने अनुष्ठान केले जाते, तितक्याच लवकर ते साधन ज्ञानच प्रकट होते. अरे वा, ज्ञान प्राप्तीमध्ये जर श्रद्धेचे प्राधान्य आहे, तर मग श्रद्धावानाबरोबर तत्पर आहे, विशेष देण्याची त्याला गरज काही राहणार. जसे साधनांच्या तत्परतेमध्ये सुद्धा श्रद्धाला कारण आहे. तत्परता ही श्रद्धेची कसोटी आहे. श्रद्धेच्या अभावामुळे साधन करताना कर्मण्यता व आळस इत्यादी दोष येतात. बरोबर आहे, श्रद्धा तर आहे आणि त्याच्याबरोबर साधनही आहे, त्याच्याशिवाय मग हे कसं होऊ शकणार? त्यामुळे अभ्यास तत्परतेने होत नाही. श्रद्धेचे तत्व न जाणणारे साधक, काय श्रद्धेचे तत्व न जाणणारे साधक आपली थोडीशी श्रद्धा फार मोठी आहे असे मानतात, परंतु त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. बरोबर आहे. आता मी थोडं बहुत काही वाचले, मला फार येते असं मला म्हटल्यानंतर ते सिद्धी थोडी प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला मग्न व्हावं लागेल. एवढ्या लवकर आपल्याला ते पूर्ण अर्थ समजूच शकणार नाही, जोपर्यंत आपण त्याचे घर्षण करणार नाही, त्यांचे अध्ययन करणार नाही, म्हणून चिंतन करणार नाही. मग ते साधनामध्ये तत्परतेच्या उणीवेकडे लक्ष न देता असे मानू लागतात की श्रद्धा असल्यानेही भगवान प्राप्ती होत नाही. परंतु असे समजणे ही त्यांची चूक आहे. बरोबर आहे ना? चूक आहे. वस्तुतः असे आहे की साधनामध्ये जितकी श्रद्धा असते तितकीच तत्परता असते. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला पैशाचे प्रेम आहे, ठीक आहे, मोह आहे किंवा प्रेम आहे, तो काही व्यापार करतो. जर त्याला असा विश्वास वाटत असेल की व्यापारातून मला पैसे मिळेल, तर तो व्यापाराविषयी इतका तत्पर होतो की खाणे, पिणे, झोपणे, आराम करणे, त्या पैशाच्या मोहामध्ये तो बाकी आपल्या दैनंदिन जे दिनचर्या असते आपली, खाणे पिणे, हे सगळं तो विसरून जातो. म्हणजे सगळं अवेळी करायला लागतो. अवेळी जेवण, अवेळी झोप. फक्त त्याला काय दिसणार रात्रंदिवस? पैसा. ओनली मनी. मनी इज ऑल. गोष्टींमध्ये विघ्ने आली तर शरीराची क्लेश झाले तरी त्याला त्याचे काही वाटत नाही, कारण त्याला काय मोह? फक्त एकच टार्गेट, पैसा. उलट धनाच्या वृद्धीमुळे उत्तरोत्तर त्याच्या मनास प्रसन्नताच वाटते. अरे बापरे. त्याच प्रकारे इतर सर्व गोष्टींच्या विश्वासामुळे तत्परता येते. म्हणून परम शांती व परम आनंदमय नित्य विज्ञान नंदन परमात्म्याच्या प्राप्तीचे साक्षात्कार द्वार असलेले हे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान आहे. काय म्हटलं? नित्य ज्ञानानंदन घन परमात्म्याच्या प्राप्तीचे साक्षात द्वार आहे. परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान आहे. त्याच्याविषयी, त्यांच्या साधनाविषयी श्रद्धा असल्यावर साधनाच्या बाबतीत अतिशय तत्परता आहे. स्वाभाविकच होय. जर साधनाविषयी तत्परता कमी असेल तर श्रद्धेमध्ये नक्कीच कमतरता जाणवेल. बरोबर आहे. हीच गोष्ट पटविण्यासाठी श्रद्धावान बरोबर तत्पर हे विशेषण लावलेले आहे. जसे श्रद्धा व तत्परता दोन्ही गोष्ट असल्यावर ज्ञानाची प्राप्ती होण्याविषयी कोणती शंका नाही. बरोबर आहे. आपल्याला श्रद्धा पण पाहिजे आणि तत्परता पण पाहिजे. श्रद्धावान व शब्दाबरोबर संयंतेंद्रिय हे दुसरे विशेषण घेण्याची गरज काय? तर असं श्रद्धापूर्वी तीव्र अभ्यास केल्यामुळे पापांचा नाश होतो. सांसारिक विषय भोगांविषयी वैराग्य निर्माण होऊन मनासह इंद्रियाचा संयम होतो आणि नंतर परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञानही होते. यात बिलकुल शंका नाही. परंतु या गोष्टीचे रहस्य जाणणारा साधक थोड्याशा अभ्यासालाच अभ्यास समजतो.
त्यामुळे कार्यसिद्धी होते म्हणूनच निराश होऊन अभ्यास करणे सोडून देतो. आता आम्हाला समजतच नाही त्याच्यातलं, मग तो आपण थोडं थोडं वाचतो आणि मग त्याच्यामध्ये आपण ते पूर्णपणे वाचतच नाही तर मग ते आपल्याला समजेल कसे? मग आपण निराश होऊन सोडून देतो. साधकाला साधन करण्यासाठी संयतेंद्रिय हे विशेषण घेऊन असे सांगितले आहे की जोपर्यंत इंद्रिय व मन आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत श्रद्धापूर्वक कटिबद्ध होऊन उत्तरोत्तर अभ्यास करत राहिले पाहिजे. कारण तीव्र अभ्यासाची कसोटी इंद्रिय संयम श्रद्धेने जेवढा तीव्र अभ्यास केला उत्तरोत्तर इंद्रियाचा संयम होत जातो. म्हणून इंद्रिय संयमाची जितकी उणीव असते तितकीच साधनाची उणीव आहे असे समजावे. साधनात जितकी उणीव असते तितकी श्रद्धेमध्ये त्रुटी समजावी. त्रुटी पण असते ना आपल्या ह्याच्यामध्ये. आपण जरी अभ्यास केला तर त्यामध्ये आता मी बरेचसे माझ्या काही त्रुटी असतील पण ते मला लक्षात येईल का? नाही. तर ते गुरुवर्यांना समजायला सुचिताताई असो, दादा असो, आपल्या सराफताई असो. ज्ञान प्राप्त झाल्यावर साधकास तात्काळ भावात्म प्राप्ती रूप परम शांती प्राप्त होते. या म्हणण्याचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे सूर्योदय होताच त्या क्षणी अंधाराचा नाश होऊन सर्व पदार्थ प्रत्यक्ष दिसू लागतात, त्याच प्रकारे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान झाल्यावर त्या क्षणी ज्ञानाचा नाश होऊन परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते. याचा अर्थ असा की अज्ञान व त्याचे कार्य असलेल्या वासनांसह राग द्वेष, परत तेच पहा, राग द्वेष हर्ष शोक इत्यादी विकारांचा शुभाशुभ कर्माचा अत्यंत अभाव होतो. परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान व परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती या सर्व गोष्टीची एकच कला घडून येतात. विज्ञानाघन परमात्म्याची जी साक्षात प्राप्ती तिलाच येथे परम शांती असे म्हटले आहे. जेव्हा आपल्याला परमात्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हाच ती परम शांती होईल ना. अशा प्रकारे आणि मेन श्रद्धा पण असणे जरुरी आहे. श्रद्धावान ज्ञानाची प्राप्ती आणि त्या ज्ञानामुळे परम शांती प्राप्त होते. अरे बापू, असे सांगितले आहे. आता भगवंत श्रद्धाहीन व विवेकहीन संशयात्माची निंदा का करत असतील? आता येथे पाहूया. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य, ऐकलं का, परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख. जशा प्रकारे मनुष्याचे जशा प्रकारे परमार्थापासून भ्रष्ट होतो, म्हणण्याचा भावार्थ असा की ज्या मनुष्यामध्ये सत्य असत्य व आत्म अनात्म पदार्थाचे विवेचन करण्याची शक्ती नाही ज्या व्यक्तीमध्ये, सत्य असत्य, ठीक आहे, त्यामुळे जो कर्तव्य अकर्तव्य इत्यादीचा निर्णय करू शकत नाही. तो कर्तव्य करू शकतो किंवा नाही याचा तो निर्णयच घेऊ शकत नाही. चल बिचल दुविधा मनस्थितीमध्ये असणारा व्यक्ती कोणताही निर्णय पूर्णपणे घेऊ शकत नाही. असंच होणार ना. अशा विवेक ज्ञानहीन मनुष्याचे वाचक, ज्याला ईश्वराबद्दल व परलोकाबद्दल तसेच प्राप्त करण्याचा उपाय सांगण्याचा शास्त्रांबद्दल, महापुरुषांबद्दल व त्यांनी सांगितलेल्या साधनांबद्दल, त्यांच्या फलाबद्दल श्रद्धा नाही, त्याचे वाचक अश्रद्धावान हे पद ईश्वराविषयी व परलोकाविषयी किंवा इतर कोणत्याही विषयी जो काहीही निर्णय करू शकत नाही. प्रत्येकाविषयी जो संशय आहे, वाचक संशयात्मा हे पद संशय या मनुष्यामध्ये वरील प्रकारची अज्ञता, अंधश्रद्धा, अश्रद्धा म्हणजे श्रद्धा नाहीये, जसे अज्ञ अश्रद्धावान या दोन्हीचे विशेषण संशयात्मा हे पद आहे. तो परमार्थापासून भ्रष्ट होतो. असे म्हटले आहे की वेदशास्त्र व महापुरुष यांचे वचने व त्यांनी सांगितलेले साधने हे व्यवस्थित समजून न शकल्यामुळे त्याला प्रत्येक विषयाचा संशय वाटतो, कारण तो समजू शकत नाही. जे आपल्या कर्तव्याबद्दल निश्चय करू शकत नाही, जो प्रत्येक स्थितीतून संशययुक्त असतो व तो मनुष्य आपले मानवी जीवन व्यर्थ घडवतो, कारण त्याला स्वतःवर विश्वासच नसतो की मी हे करू शकतो, मी हे करतो. जीवनापासून मिळू शकणाऱ्या परमलाभापासून सर्वस्वी वंचित होतो तो व्यक्ती. परंतु ज्या मनुष्यामध्ये प्रत्येक विषयाचे विवेचन स्वतः करण्याची शक्ती आहे,
म्हणजे ज्याला स्वतःवर थोडा बहुत विश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का, प्रयत्न करणे थोडक्यात किंवा स्वतःवर थोडा बहुत विश्वास असणे, ज्याला वेदशास्त्र व महापुरुष यांच्या वचनाबद्दल श्रद्धा आहे, थोर लोकांवर तर विश्वास असणारच, कारण त्यांचे अनुभव असतात ना. आपल्या स्वतःवर तेवढा विश्वास असू शकणार नाही, तो अशा प्रकारे नष्ट होत नाही. त्यांच्या आधारे अर्जुनाप्रमाणे आपल्या संशयाचे संपूर्ण निराकरण करून घेणे कर्तव्यपरायण बनू शकतो. कृत्य होऊन मनुष्य जन्मफल करू शकतो. त्यामध्ये स्वतःचे विवेचन करण्याची शक्ती, ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये विवेचन करण्याची शक्ती नसते, अज्ञ मनुष्य ही जर श्रद्धाळू असेल, श्रद्धेमुळे तो महापुरुषांच्या सांगण्याप्रमाणे संशयरहित होऊन साधन परायण बनू शकतो. यांच्या कृतीने त्यांचे कल्याण होऊ शकते. बरोबर, विद्वान थोरा लोकांच्या आचरणात येऊन आपण काही ऐकून जर आपण त्यांचे आचरण केले तर आपला बरचसं काही लाभ होऊ शकतो आणि कल्याण होऊ शकते. संशयुक्त मनुष्याच्या या लोकी परलोकी सफलता मिळू शकत नाही व सुखी मिळत नाही. म्हणण्याचा भावार्थ असा होऊ शकतो की संशयुक्त मनुष्य फक्त परमार्थापासून भ्रष्ट होतो. एवढेच नव्हे तर जोपर्यंत मनुष्याचा संशय असतो तो नाश करू शकतो, तोपर्यंत त्याचे मनुष्य शरीरात असताना धन ऐश्वर्य यश प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणजे कारण त्याला तो स्वतःवर विश्वास नसतो की मी एवढे पैसे कमवू शकतो का, किंवा मी हे काम करू शकतो का, किंवा मी हा असा एवढा अभ्यास करू शकतो का. मग विश्वासच नसेल तर हे आपल्याला प्राप्ती किंवा यश होऊ शकत नाही. परलोकी म्हणजे मेल्यावर स्वर्गाचीही प्राप्ती करून घेऊ शकत नाही. आता ते कोणाला माहिती बाबा. कोणत्याही प्रकारची सांसारिक सुखे भोगू शकत नाही, कारण जोपर्यंत मनुष्य कोणत्याही बाबतीत संशय असू शकत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय तो स्वतःहून घेऊ शकत नाही. न धनंजया ज्याने कर्मयोगे विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मबंधनकारक असे म्हणतात. जसे या प्रकारे ज्ञानयोग मानून या पदाचा अर्थ ज्ञानयोगाने शास्त्रविहित सर्व कर्माचा स्वतःहून त्याग करणारा असा मानण्याला येथे हरकत नाही. जसा योगाने कर्मसन्यास घेण्याच्या मनुष्यास कर्मबंधनात त्यांना टाकत नाही, हीच गोष्ट पुरुष लोकात तस्मात या पदाने आदर्श असल्याचे सांगत भगवंतांनी अर्जुनाला योगामध्ये स्थिर होऊन युद्ध करण्याची आज्ञा दिली आहे. आता हे सर्व विश्लेषण याच्यामुळं की फक्त केवळ एकच टार्गेट की भगवंत ते अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे एवढं त्यांनी ज्ञान येथे सगळे उदाहरण देऊन स्थिर केलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला योगामध्ये स्थिर युद्ध करण्याची आज्ञा दिलेली आहे. जर श्लोकात योग संन्यास्त कर्माणा त्या पदाचा अर्थ कर्माचा त्याग भगवंतांना अभिप्रेत असता भगवंतांनी असे म्हटले आहे की कर्माचा त्याग करणारा असा न म्हणता कर्मयोगाने सर्व कर्मांविषयी त्याच्या फलाविषयी ममता आसक्ती व कामना याचा सर्वस्वी त्याग करून तो परमात्म्याला अर्पण करून टाकणारा असावा. कारण या पदाचा अर्थ असा आहे की या पदात ज्ञान अर्थ असा आहे की गीतेमध्ये ज्ञान हा शब्द कोणकोणत्या श्लोकात कोणकोणत्या अर्थाने वापरला गेला आहे. जसा अध्याय 3 मध्ये 3वा श्लोक, अध्याय 5 मध्ये 10वा श्लोक. वरील पदामध्ये ज्ञान हा शब्द कोणत्याही वस्तूंच्या स्वरूपाने विवेचन करून तद्विषयक संशयाचा नाश करून टाकणाऱ्या विवेक शक्तीचा वाचक आहे. ज्ञान अवबोधने यानुसार ज्ञानाचा अर्थ जाणणे असा आहे. म्हणून गीतेमध्ये संदर्भाप्रमाणे ज्ञान हा शब्द खालील प्रकारे भिन्न भिन्न अर्थाने आहे. तर प्रत्येक जण वेगवेगळे अर्थही काढू शकतो. 12व्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये ज्ञानामध्ये ज्ञान व ज्ञानाचे कर्मफलाचा त्याग हा श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तेथे ज्ञानाचा अर्थ शास्त्र व श्रेष्ठ पुरुषांमधून होणारे विवेक ज्ञान असा आहे. 13व्या अध्यायामधील 17व्या श्लोकात श्रेयाच्या वर्णनामध्ये विशेष म्हणून ज्ञान हा शब्द दिला आहे. अध्यायातील 36व्या श्लोकापासून 19व्या श्लोकात असलेल्या सर्व ज्ञान या शब्दाचा अर्थ परमात्म्याचे ज्ञान तत्वज्ञान सांगितलेले आहे. असे भिन्न भिन्न प्रकारांनी ज्ञानाचे प्रकार सांगितले आहेत. जसे
पापातून तरणारे, सर्वांपेक्षा पवित्र, योग सिद्धीचे फल आणि परम शांतीचे कारण हे असे सांगितले आहे. अशाच प्रकारे 5व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार करणारे व 14व्या अध्यायाच्या 1ल्या व 2ऱ्या श्लोकात सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आहे असे सांगितलेले आहे. ज्ञान याचा अर्थ व तत्वज्ञान असा आहे. दुसऱ्या ठिकाणी प्रसंगातून वेगवेगळ्या प्रकारे त्याचे उदाहरणही दिलेले आहे. 13व्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये तत्वज्ञानाचा साधन समूहाचे ज्ञान असे म्हटले आहे. 3ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात योग या शब्दामध्ये असलेला ज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञानयोग म्हटले आहे, सांख्ययोग असा म्हटले आहे. तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सर्व संशयाचा समूळ नाश होऊन तत्काळ परमेश्वराची प्राप्ती होते. हा करू का? मग परमात्म्याच्या प्राप्तीसाठी इतर कुठल्याही साधनाची गरज राहत नाही. म्हणून येथे ज्ञानाचा अर्थ तत्वज्ञान असा मानणे योग्य नव्हे, कारण तत्वज्ञान कर्मयोगाचे फल आहे. याच्या पुढच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला ज्ञानाने अज्ञानजनित संशयाचा नाश करून कर्मयोगामध्ये स्थिर होण्यास सांगितले आहे. कसे बघा, विवेक ज्ञानाने सर्व संशयाचा नाश करणे आहे. ईश्वर आहे की नाही, असेल तर कसा असेल, परमलोक आहे की नाही, जर असेल तो कसा असेल. आता ते विविध प्रश्न तर व्यक्तीच्या मनात ते निर्माण होतच असतात. त्याच्यासाठी अभ्यास होणे जरुरी आहे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी अशा मन, बुद्धी, आत्मा आत्म्यापेक्षा भिन्न आहेत. हे सर्व जड आहे, चेतन, व्यापक आहे, एकदेशीय, कर्ता, भोगता, जीवात्मा आहे की आत्मा एक आहे की, असे अनेक प्रश्न असतात. जर तो एक आहे तर कसा आहे, आणि अनेक असेल तर कसा, जीव स्वतंत्र आहे की परतंत्र, जर परतंत्र असेल तो कसा, अरे बापरे, व कुणाचा परतंत्र आहे. कर्मबंधनातून सुटण्यासाठी कर्मे स्वरूपतः जोडणे हे योग्य की कर्मयोगाप्रमाणे ती करणे योग्य आहे, हे सांख्य योगाप्रमाणे साधन करणे योग्य आहे, इत्यादीच्या अनेक प्रकारच्या शंका, तर्क वितर्क माणसाच्या मनात येतात. बरोबर आहे. प्रश्न म्हटल्या तर प्रश्नाला काही कुठेही फुल स्टॉप नाही. ते उत्पन्न होणार जोपर्यंत आपल्याला उत्तर भेटणार नाही थोरांकडून किंवा पुस्तकांद्वारे किंवा विद्वानांद्वारे. शंकाचे विवेक ज्ञानाचे विवेचन करून एक पक्का निर्णय करणे म्हणजे कोणत्याही विषयाबद्दल संशययुक्त न राहणे व आपले कर्तव्य काय ते ठरविणे, हेच विवेक ज्ञानाचे एक संशयाचा नाश करणे होय. भेटलं पाहत. आत्मशब्दांच्या इंद्रियांचा अंतःकरणावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे, म्हणजे ज्याचे मन व इंद्रिय वश केलेली आहेत, जो स्वतःच्या ताब्यात, मनुष्यासाठी जेथे आत्मवंदनम या पदाचा उपयोग केला गेला आहे, वरील विशेषांनी युक्त असलेल्या पुरुषाला कर्मबंधनात पाडत नाही. अशा लोकांना कर्मबंधनात पाडत नाही. याद्वारे असे दाखविले आहे की वरील पुरुषांची शास्त्रविरहित कर्मे ममता, आसक्ती, ममता यांनी सर्वस्वी रहित आहे. त्यामुळे कर्मामध्ये बंधनात टाकण्याची शक्ती नसते. अशा प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा करून आता भगवंत अर्जुनाला कर्मयोगात स्थित होऊन युद्ध करण्याची आज्ञा देत आहेत, ते प्रवृत्त करत आहेत. म्हणून हे भगवंत वंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूप तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा, असे अर्जुनाला भगवंतांनी म्हटले आहे. भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगात स्थिर होण्यास उत्साहित केले आहे. पहा इथे त्यांनी कशा प्रकारे उत्साहित केलेले आहे. अभिप्राय असा आहे की पूर्व श्लोकात वर्णन केलेल्या कर्मयोगामध्ये राहणारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो, म्हणून तुलाही तसेच कर्मयोगी झाले पाहिजे. संबंधाने संबोधित करून भगवंत अर्जुनाला राजर्षी भरताच्या चरित्राची आठवण करून देत आहेत. दाखविले आहेत की राजर्षी भरत मोठे कर्मठ होते, साधन पारायण व उत्साही पुरुष होते. उदाहरण देत आहेत भगवंत अर्जुनाला, तू सुद्धा त्यांच्या कुलात उत्पन्न झालेला आहेस, म्हणून तूही त्यांच्याप्रमाणे वीरता, धैर्य व गांभीर्यपूर्वक कर्तव्याचे पालन कर. तत्पर राहिलेच पाहिजे. संशयम हे पद येते, कोणत्याही संशयाने वाचक आहे हे त्याच्याबरोबर अज्ञान संभूतम, हतस्थम या विशेषांचा उपयोग करण्याचे तात्पर्य काय.
41व्या श्लोकात ज्ञान संचिन्नम संशयम या पदाच्या या संशयाचा येथे उल्लेख केलेला आहे. कसा पहा, विशेष म्हणून लावून भगवंतांनी याचा आशय असं सांगितलेला आहे की संशयाचे कारण अविवेक होय, म्हणून अविवेकाचा नाश होताच त्यांच्या बरोबर संशयाचा नाश होतो. विशेष लावून असे येथे सांगितलेले आहे की हृदय म्हणजे अंतःकरण होय, म्हणून त्यांचे अंतःकरण स्वतःच्या ताब्यात आहे, त्याला याचा नाश करणे सहज शक्य नाही. बरोबर आहे, आपले अंतःकरण आपल्या ताब्यात असणे सर्वप्रथम जरुरी आहे. ते ताब्यातच नसेल तर मग आपण कोणतेही काम पूर्णपणे करू शकत नाही. अर्जुनास त्या संशयाचे छेदन करण्यासाठी सांगण्याचा अभिप्राय काय आहे? अर्जुनाच्या अंतःकरणात ही संशय होतो का? कशा प्रकारे अर्जुन लढण्यासाठी तयार होऊन रणभूमीवर आला होता आणि त्याने भगवंतांना दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला रथ उभा करण्यास सांगितले होते. नंतर जेव्हा त्यांनी सैन्यामध्ये उपस्थित राहिलेल्या आपल्या बंधुभावांना मरण्यासाठी तयार असल्याचे पाहिले, तेव्हा मोहातून तो चिंतामग्न झाला आणि त्याला युद्ध व पापकर्म आहे असे वाटू लागले. सगळे आपलेच आहेत, आपलेच भाऊबंद आहे हे पाहून त्यांना काय वाटत आहे की मी हे पाप करत आहे. मग ते चलबिचल होते. किंग कर्तव्य विमूढम होऊन म्हणाला की मी गुरुजनांबरोबर युद्ध कसे करू शकेन? अध्याय 2 मध्ये 4था श्लोक. माझ्यासाठी काय करणे श्रेष्ठ आहे आणि या युद्धात कुणाचा विजय होईल याचा काही पत्ता नाही, कारण सर्व आपलेच आहेत. माझ्यासाठी जे कल्याणाचे साधन असेल ते मला सांगा, माझे चित्त मोहित होत नाही. यावरून असे स्पष्ट होते की अर्जुनाच्या अंतःकरणात संशय उपस्थित झाला की ते लढू शकतात की नाही आणि आपल्या लोकांना मी कसा मारू शकेन. याची विवेक शक्ती मोहामुळे इथे मोह उत्पन्न झाला. कोणत्या प्रकारचा मोह? भावनिक, आपल्या भाऊबंधाविषयी की मी मारू शकतो की नाही. विवेक शक्ती मोहामुळे काहीशी दबून गेली होती, म्हणून त्याला आपले कर्तव्याची जाण कोण करून देतात? भगवंत अर्जुनाला येथे करून देतात. त्याशिवाय 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितले आहे की माझ्या संशयाने विनाकारण करण्यास तुम्ही समर्थ आहात. गीतेचा उपदेश केल्यावर त्याने म्हटले आहे की आता मी संशयरहित झालो आहे. अध्याय 18 मध्ये 73वा श्लोक भगवंतांनी ठिकठिकाणी सांगितलेले आहे. अध्याय 8 मध्ये 7वा श्लोक, अध्याय 12 मध्ये 8वा श्लोक. अर्जुनास सांगितले आहे की मी जे काही तुला सांगितले आहे त्यात काही संशय नाही, त्याविषयी तू शंका घेऊ नकोस. यावरून असे सिद्ध होते की अर्जुनाच्या अंतःकरणात संशय होता आणि त्यामुळेच तो आपल्या स्वधर्म असलेल्या युद्धाचा त्याग करण्यास तयार झाला होता. कशा प्रकारचा संशय? की मी इथे लढू शकतो की नाही, मी आपल्या वरिष्ठांना मी कसं मारेन, अशा प्रकारचे गुरुजनांशी मी युद्ध कसं लढू शकेन, असा संशय होता. म्हणून भगवंतांनी येथे त्याच्या मनात वसलेला संशय काढून टाकण्याचा प्रयत्न केला. टाकून सांगून दर्शविले आहे की तुला जी आज्ञा देत आहे त्याबद्दल कोणतीही शंका न घेता तिचे पालन कर आणि तू येथे तयार झालेच पाहिजे, असे भगवंत अर्जुनास म्हणतात. येथे अर्जुनाला आत्महीन संशय कापून टाकण्यासाठी सांगण्याचे तात्पर्य असे आहे की तू माझा भक्त व सखा आहेस. येथे भगवंत म्हणतात अर्जुनास तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून दुसऱ्यांच्या मनातही जर एखादी शंका असेल तरी तू त्याला सांगून ती नष्ट कर. असे करू शकला नाहीस तर तू कमीत कमी स्वतःच्या संशयाचा नाश करून टाकला पाहिजेस. हेच ते योग्य आहे. योगामध्ये स्थित हो आणि युद्धासाठी उभा राहा, असे सांगण्याचा अभिप्राय भगवंत करतात. भगवंतांनी या अध्यायाचा उपसंहार करीत असे दर्शविले आहे की मी तुला जे काही सांगत आहे ते तुझ्या हिताचे सांगत आहे, म्हणून संशय सोडून तू माझ्या म्हणण्याप्रमाणे कर्मयोगात स्थित होऊन युद्धास तयार हो. असे केल्याने तुझे सर्व प्रकारचे कल्याण होईल. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. कृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण ताई, छान सांगितलं. थोडा वेळ जास्त झाला पण छान सांगितलं. थोडासा प्रयत्न केला. हॅलो मृणाल बोल. ताई, हा बोला ना. तुम्ही खूप छान सांगितलंय. ते तुम्ही कुठल्या पुस्तकात
कोणतं शेषं सच्चिदानन्दं वासुदेवं भज प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण.